आपण नेहमी जे म्हणतो ना, देव हा आपल्या आत आहे, ते सांगणारा हा समास आहे. त्यातला प्रत्येक शब्द नीट ऐकून समजून घेऊया. म्हणजे आत्तापर्यंत गेली काही वर्ष आपण जे ऐकतोय त्याचं सार या समासात आहे. अंतर्देव. आणि समास म्हणजे इन शॉर्ट महत्त्वाचं जे सांगितलेलं असतं त्याला समास हा शब्द आहे. ब्रह्म निराकार निश्चळ. ब्रह्माला आकार नाही आहे आणि ब्रह्म चळत नाही, म्हणजे हालत नाही. ब्रह्म का हलत नाही? सर्वव्यापी जे आहे ते हलणार कुठे सांगा बरं. एक वेळ पर्वतसुद्धा हलवता येतील आणि मोठे मोठे डॅम्स बांधताना त्यांनी हलवलेत सुद्धा, परंतु आकाश कुठे हलवणार आहात? आकाश कसं हलवणार आहात? आकाश नाही असं कुठे जागाच नाही आहे. आकाशापेक्षा जास्त जर सर्वव्यापी काय असेल तर ब्रह्म. ब्रह्म हलवणार कुठे तुम्ही? म्हणून ते निश्चळ आहे. म्हणून इथे काय सांगितलं? ब्रह्म निराकार. ब्रह्माला आकार नाही. हे आपण देवाचे जे आकार केले ते आपल्या सोयीसाठी, हे लक्षात ठेवा. आणि कल्पांत ज्या वेळेला होतो, सगळा प्रलय होतो, त्यावेळेला हे देव कोणीच उरत नाहीत. ब्रह्मा विष्णू महेश हा विचार आपण कित्येकदा ऐकलेला आहे. आता ह्या ह्याच्यात त्यांनी आणखीन एकदा सांगितलेलं आहे बघा. ब्रह्म निराकार निश्चळ आत्म्यास विकार चंचल. कुठला हा आत्मा? देहाच्या ह्याच्यात जो झाला आहे तो आत्मा. मी रागवलो म्हणजे आत्मा रागवला, मी शांत झालो आत्मा शांत झाला. आपण जे म्हणतो तो देहात्मा आहे, तो जीवात्मा आहे, लक्षात ठेवा. पण जो परमात्म्याचा अंश असलेला आत्मा आहे तो माझ्या देहाच्या संगतीनं माझे सगळे भोग त्याला भोगावे लागले की नाही? माझं सगळं प्रारब्ध आत्म्याला भोगावं लागतं. तो आत्माचा तो देव नाही, पण आपण त्यालाच देव म्हणतो. शेवटी अंतरात्मा म्हणजे देव आहे ना. अंतरात्मा म्हणजे तो देव नाही. माझ्या देहातला आत्मा, तुमच्या देहातला आत्मा, याच्यातला फरक आहे. देहात्मा जीवात्मा याला फरक आहे. नंतर आत्मा आणि तो परमात्मा. इथे लक्षात ठेवा. आत्म्यास विकार चंचळ तयास म्हणते सकळ देव ऐसे. म्हणजे परमात्म्याला ते देव म्हणत नाहीत, कारण परमात्म्याला आकार नाही आहे. आपल्याला पूजा करायला सोय बघा, लक्षात ठेवा. पूजा करायला आकार लागतो, ध्यान करायला आकार लागत नाही. नाम घ्यायला समोर महाराजांची मूर्ती असली तरी चालते, नसली तर जास्त बरं, कारण ते सूक्ष्म होत गेलं. ते आपण म्हणतो ना ॲब्स्ट्रॅक्ट होत गेलं, भावात्मक होत गेलं, ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून विचार जर केला तर लक्षात ठेवा. तयास म्हणती सक. हा जो आत्मा आहे आत, शेवटी अंतरात्मा तोच देव आहे ना. तो देव नाही आहे. अंतरात्म्याचा तो भाग देव आहे की जो परमात्म्याशी जोडलेला आहे. दोन भाग आहेत. सकाळपासून आपण एक विचार करतोय की कितीही पातळ कागद घेतला तरी त्याला दोन बाजू आहेत ना. त्यातली एक बाजू इकडे वळलेली आणि ती बाजू तिकडे वळलेली. समजून घेण्यासाठी बघा, तुम्हाला कळतंय का? आपले इंद्रियांचे विषय आहेत आणि इंद्रिय आहे. इंद्रियांचे विषय म्हणजे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. गंध हा नाकाचा विषय आहे, स्पर्श हा त्वचेचा विषय आहे, रूप हा डोळ्यांचा विषय आहे, शब्द हा कानांचा विषय आहे, बरोबर. आणि ते विषय म्हणजे असे विषय नाही आहेत सब्जेक्ट्स ज्याला आपण म्हणतो, त्या ऑब्जेक्ट्स, थिंग्ज आहेत त्या. म्हणजे रूप म्हणजे काय? बघ ते काय सुंदर दिसते, दृश्य नाही, काढ त्याचा फोटो काढ, याचा व्हिडिओ घे, हे लक्षात घ्या ना. ही दृश्य आहेत. दृश्य आणि अदृश्य. अदृश्य महत्त्वाचं आहे, कारण अदृश्यावर आधारित दृश्य आहे. आपण आकाशसुद्धा आधारित आहे, कारण आकाश निर्माण झालेलं आहे. कुठून निर्माण झालेलं आहे? परब्रह्मातून. परब्रह्म त्याचंच सांगितलं सुरुवातीला. ब्रह्म निराकार निश्चळ आत्म्यास विकार चंचळ तयास म्हणती सकळ देव ऐसे. पुढचं जरा जास्त सोपं आहे. देवाचा ठावचे लागेल. ते डा चुकून झाले. देवाचा ठावचे लागेना. देवाचा ठाव म्हणजे ठिकाणा, नक्की प्लेस कुठे देवाची? हा अर्जुनाच्या चेहऱ्यावरही प्रश्न होता. म्हणून त्यांनी काय सांगितलं? ईश्वर सर्व भूतानां हृद्देशे. त्यांनी ठाव ठिकाणा सांगितला. प्रत्येक भूताच्या हृदयात देव आहे, मी आहे. आणि पुढे जे सांगितलं की आपण विसरतो, तमेव शरणं गच्छ. तम त्या देवाला, एव म्हणजे च त्या देवालाच शरण जा, सर्व भावेन भारत. ही पूजा करायला वगैरे भाव, त्याच्यात तोच भाव पाहिजे. हे महाराजांचे मी करतोय, हे महाराजांचं प्रतीक आहे, हे महाराजांचं चित्र आहे, हे महाराजांची खूण आहे. महाराज नाही आहेत. महाराज आहेत ते त्यांच्या नामात, त्यांच्या चैतन्यात. जेथे नाम तेथे माझे प्राण ना. हे प्राणरूप महाराज नामात आहे.
मी नाम घेतो त्यावेळेला महाराज घेतो, नामाची एकरूप होतो त्यावेळेला महाराजांशी एकरूप होतो, हे कळत नाही आपल्याला. म्हणून ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे, हृदयाचा देश म्हणजे प्रदेश, हृदयात मी असतो. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत, ही गीता आहे. इथे पुढे काय सांगितलं बघा, देवाचा ठावची लागे ना, एक देव नेमस्त हे कळे ना. एकच देव आहे सगळे, हे देवाची निर्नळी रूप आहेत. एकच लक्षात ठेवा ना. तुम्हाला मी सोपं करून सांगतो. एक व्यक्ती असते, ती कोणाचा काका असते, कोणाचा मामा असते, कोणाचा मुलगा असते, कोणाचे वडील म्हणजे पिता असतो, कोणाचे पती, कोणाचा भाऊ, कोणाचा दीर, कोणाचा शेजारी, कोणाचा मित्र असतो ना. पण व्यक्ती एकच आहे की हो, पण त्या व्यक्तीप्रमाणे रूप बदललं. ज्या वेळेला हे रावसाहेब म्हणून जातात कोर्टात, त्यावेळेला त्यांचा ड्रेस निराळा, त्यांचा रुबाब निराळा. घरी आल्यानंतर आजोबा ती पगडी काढून ठेवा, चला घोडा करा, मला बसायचं आहे. हे आजोबा कोर्टाचे जज नातवासाठी घोडा झाले आणि त्याच्या पाठीवर बसला आणि आजोबा आपले रांगताय आणि आजी म्हणतात, हे काय आल्या आल्या त्याला का समोर पाठवलं, म्हणून मला करावं लागलं. हे विचार करा ना, रोल बदलला. म्हणजे आजोबा हा कसा घोडा देव झाला घरी आल्यावर, आणि तिकडे असताना मोठा देव होता. बदलतो, एकच व्यक्ती आहे. आता आणखीन तुम्हाला सांगतो, जरा पुढची पायरी. एक माणूस आहे, त्याला बाहेरचे सगळे लोक बाळासाहेब म्हणतात, मित्र बाया म्हणतात, बरोबर. बाळ म्हणते आई, बाळू आला का ग आजी, आणि बायको काय म्हणेल, हे आले का, इकडून येणं झालं का. पूर्वीची भाषा होती, इकडून येणं झालं का. हे त्यांच्याकडे बघतच किंवा न बघता इकडून येणं झालं का. मग ते म्हणतात इकडून येणं झालं, मग आता इकडच्यांसाठी चहा करायचा का. हे पूर्वीचे. आणि तोही म्हणतो इकडच्यांसाठी चहा करा. कारण एकच व्यक्ती आहे की हो. कोण बाळासाहेब काय, बाया काय, बाळू काय, बाळ काय आणि हे काय. बघा तसं सगळ्या देवांचं आहे. जे कितीही निरनिराळी नावं असली, कितीही निरनिराळी रूपं असली, तरी देवत्व एकच आहे. देअर कॅनॉट बी टू डिव्हिनिटीज. डिव्हिनिटी एकच असणार आहे, देवत्व एकच असणार आहे. देव निरनिराळे असतील, दॅर फॉर्म्स. नाऊन नेम्स अँड फॉर्म्स आर डिफरंट. त्याला संसार म्हणतात. आपल्या इथे प्रत्येकाचं नाव निराळं आहे, आपल्या प्रत्येकाचं रूप निराळं आहे, त्याला संसार म्हणतात. त्यामुळे संसारात रंगत संगत आहे. जर सगळेच एका छापाचे झाले ना तर फार कठीण होईल. असा एक समाजाचं चित्र वर्णन केलेलं आहे. अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा, म्हणजे अ, ब, क, ड अशी 4 प्रकारची माणसं कुठे तयार करतात, टेस्ट ट्यूब बेबीसारखे. आता ड जो आहे ना, त्याला मेंदू विशेष देतच नाही, कारण त्याने फक्त कामच करायचं आहे. म्हणजे कचरा स्वच्छ करायचा आहे, कचरा भरायचा आहे, मॅन्युअल लेबर ज्याला म्हणतात, शरीराचे कष्ट करणारी, त्याला बुद्धी नाही, कारण ही टेस्ट ट्यूबमध्ये केलेली आहे. त्याच्यानंतर क वाले आहेत ना, ते व्यापार करणार आहेत. व्यापार करणार आहेत म्हणजे काय, निर्माण करतील, डिस्ट्रीब्यूट करतील, त्यासाठी हिशेब लागतील त्यांना. ते नवीन काहीतरी शोधून काढणार नाही व्यापारी. ते आहेत ते मॅन्युफॅक्चर करतील, डिस्ट्रीब्यूट करतील, त्याच्यावर प्रॉफिट मिळवतील, आपली दुकानं चालवतील, धंदा वाढवतील, असं आहे. बीचे आहेत ना, त्यांना चांगलं घट्ट बनवलं पाहिजे, कारण ते संरक्षण करणार आहेत. कुणाचं, समाजाचं, लोकांचं, शेजाऱ्यांचं संरक्षण करणार. त्यांना टफ नको का बनवायला. त्याप्रमाणे त्यांना व्हिटॅमिन्स, ॲड्रिनालिन, तुम्हाला सांगितलं ना, हे सगळं घातलं जातं. आणि त्याप्रमाणे ती मुलं याच्यात बाहेर पडतात. जसं फॅक्टरीतून एक वस्तू बाहेर पडते ना, तशी माणसं बाहेर पडतात. आणि जो आहे गट, तो बुद्धिमान गट आहे, तो नेत्यांचा गट आहे. म्हणजे त्यांना शारीरिक शक्ती दिली नाही तरी बौद्धिक शक्ती दिली पाहिजे. म्हणून बुद्धी चालवणारी जी विटॅमिन्स आणि जी निरनिराळी रसायनं आहेत, केमिकल्स, ती त्यांना तुम्ही द्या. आता हे त्यांनी ABCD सांगितलं, अल्फा, बीटा, गॅमा सांगितलं. ह्यालाच आपण ब्राह्मण, वैश्य, शूद्र, क्षत्रिय आणि शूद्र म्हणतो. शूद्रांनी आपण ह्याला दुर्दैवाने, तुम्हाला जो ब्रिटिशांनी हा आपला बुद्धिभेद केला आहे, त्याच्या आधीही होतं. जाती कुठे आहेत या सांगा बरं. आणि जे खरं पायाच्या ठिकाणी आहेत ना, तो समाजाचा पाया आहे. आपण पायाच्या ठिकाणी कुणाला ठेवले, शूद्रांना, आणि डोक्याच्या ठिकाणी कुणाला ठेवले, ब्राह्मणांना. हे सगळं प्रतीक आहे. आज आपण असं बोललं तरी आम्हाला मारतील. बाहूच्या ठिकाणी कोण आहे, क्षत्रिय आहेत. आणि मांड्यांच्या ठिकाणी कोण आहेत, व्यापारी आहेत. कारण त्यांना बुधवारचा बाजार डिचोलीला, सोमवारचा बाजार शुक्रवारचा म्हापशाला हे करावं लागत होतं ना. म्हणून त्यांच्या मांड्यात भक्कम केल्या वैश्यांच्या. यांचे
स्नायू भक्कम केले, आर्म्स म्हणतात त्याला, यालाही आर्म म्हणतात, आणि सैनिकाच्या हातात असतात त्यालाही आर्म्सच म्हणतात, शस्त्र. तसं तयार केलं. आणि जे ब्राह्मण होते त्यांना विद्वान. एक प्रसंग सांगतो, तुमच्या मनात अजूनही जर डाऊट असेल, हे जात नाही मनातलं, लग्नाच्या वेळेला परत येते, जात कुठली, हे कुठलं, ते कुठलं, काही नाही, गोत्र कुठलं, गोमूत्र, हे लक्षात ठेवा. हे कॉमन आहे, कुठल्याही गोठ्यात जा तुम्हाला हे गोत्र आढळेल. आणि असंच बोलल्याशिवाय तुम्हाला कळणार, तरी कळणार नाहीच आहे, हे लक्षात ठेवा, तरी कळणार नाहीच आहे आपल्याला. सायन्स सांगतं की टी कॉम्बिनेशन, कॅपिटल टी स्मॉल टी, म्हणजे दुसऱ्या धर्माच्या, दुसऱ्या देशांच्या, दुसऱ्या वंशाच्या मुलांशी लग्न करा, मुलींशी, आणि बघा त्यांची संतती निर्माण होते. मग ती ऑलिम्पिक्समधली मेडल्स जिंकेल, ती निरनिराळ्या क्षेत्रात नोबेल प्राइजेस मिळवेल. आणि त्यातल्या त्यात लग्न आहेत ना. म्हणून ही जी श्रीमंत घराणी आहेत ना गोव्यातली, 10पेक्षा जास्त नाही, आणि 10ची नावं मी ओळीनं सांगू शकेन, पण तुमचं लक्ष तिकडे जाईल. कशाला? त्यांच्यातच लग्न होणार आहे. अत्यंत श्रीमंत एक घराणं आहे समजा गोव्यातलं, मी माझ्या मुलीचं स्थळ त्यांच्याकडे घेऊन जाणार आहे? नाही घेऊन जाणार. मग त्यांच्याकडे त्यांच्यात एक तरी मुलगा बावळटच असतो. आमच्या शाळेत ही सगळी घराण्यातली पोरं यायची, बावळट आहे, वेडसर दिसतो, झटके येतात, फिट्स येतात, कारण तेच रक्त, तेच रक्त, तेच. आणि आपण त्याला मोठं म्हणतो 36 गुण जुळले. अरे 63 जुळायला पाहिजेत ना. 36चा आकडा म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे ना? हे हा 3 इकडे, हा 6 तिकडे, दोघांची तोंड निरनिराळी दिसलं, त्याला 36 म्हणतात. आणि काय कुंडला जुळवतो तुम्ही? हेच सांगितलं या समासात, आणि हेच महाराज प्रवचनात सांगतात. अरे त्यांचं आता सायन्सवाले सांगतात त्यांचं ब्लड ग्रुप बघा, बघा त्यांना HIV नाही आहे ना, हे सायन्स झालं. अरे पण ब्लड ग्रुप जुळला, पण एकमेकाचं रक्त काढतात, त्याचं काय? ओरबाडून रक्त काढतात. ब्लड ग्रुप कसला ब्लड ग्रुप? हे सगळं ठीक आहे मर्यादेपर्यंत. पण अल्फा बीटा गामा हे ब्रेव्ह न्यू वर्ल्डची तुम्हाला गोष्ट सांगितली, फर्स्ट वर्ल्ड वॉरची. त्याच्यानंतर ते आल्डस हक्सलेने लिहिलं, त्याला आयुष्य मिळालं. दुसऱ्या वर्ल्ड वॉर नंतर त्यांनी जे वर्णन केलं होतं ते आलं ना समाजात, आणि म्हणून त्यांनी लिहिलं ब्रेव्ह न्यू वर्ल्ड रिव्हिजिटेड. 1984 तुम्ही जॉर्ज ऑरवेलची कादंबरी वाचा, ॲनिमल फार्म त्यानं वाचा. ॲनिमल तयार करतात ना, डुकरं मारण्यासाठी तयार करतात. मग ते हिंसा म्हणायचे का? मग तुम्ही वांगी का तयार करता? लक्षात ठेवा, वांगी करता आणि खाता ना. आम्ही डुकरं तयार करतो, आम्ही पोल्ट्री तयार करतो. रस्त्यावरचं कोंबडं मारणं, शेजाऱ्याचं मारणं हे काहीतरी गुन्हा आहे, पण मी फार्मच ते केलेलं आहे. याच्यात तुम्ही एकच मुद्दा काढू शकता, तो जीव आहे. मग तसा वनस्पतींना सुद्धा जीव आहे. तो जीव जास्त एक्सप्रेस्ड आहे, व्यक्त झालेला आहे ना. कोंबडी पळते, कोंबडी, झाडांचीही झाडं होतात, झाडांनाही बीज असतं, झाडंही इकडून तिकडे नाही तर प्रसार कसा झाला असता अरण्याचा. आम्ही प्लांट्स आर लिव्हिंग म्हणतो, आणि लिव्हिंग आहे. सकाळी सांगितलं ना, साखर नॉनव्हेज आहे, कारण ती शुद्ध करण्यासाठी ॲनिमलच्या याची बोन्स वापरावे लागतात. आणि गाईबद्दल तुम्ही, गाईच्या दुधाबद्दल तुम्ही काय म्हणाल? हा तर जगात वादाचा मुद्दा आहे. शरीरातून एक्स्ट्रॅक्ट करता तुम्ही त्याच्या, मग कुठलं व्हेज आलं ते सांगा? सगळी रसायन आहेत त्याच्यात, गाईच्या रक्तात, गाईच्या दुधात. हे बघा रसायने थोडी बदललेली आहेत, पण त्या गाईच्या ह्याच्यातूनच आपण बाहेर काढतो. म्हणून फार वाद घालू नका, हा आहार चांगला, तो आहार चांगला. एका साध्या माणसाने मला विचारलं, परदेशात संत झालेत ना, हा मग ते सगळे शाकाहारी आहेत का? नाहीत ना. आणि आपल्याकडे सगळे शाकाहारी संत झालेत का? नाहीत ना. हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपण विचार करताना छोट्या छोट्या मुद्द्यावरून वाद करतो, त्याच्यावर आपली निष्ठा बनवतो. अंतिम काय तो विचार करा. अंतिम तो इथे सांगितलं आहे, बहुत देवी अनुमाने ना एक देव, एका देवात सगळे आणि सगळ्यात एक देव. अगदी सोपं आहे की हो. शिर्डीला गेल्यानंतर महाराज, इथे साईनाथ म्हणायचं असतं, हो साईनाथ. शेगावला गेल्यानंतर महाराज, गजानन महाराज ना, हो माझ्या मनात गोंदवलेकर महाराज आहे. कुठेही गेलो तरी महाराज. आणि महाराजांच्यात शिर्डी आहे, शेगाव आहे, अक्कलकोट आहे, पावस आहे, सगळं महाराजांच्यात आहे, हे त्यांनी सांगितलं आहे. बघा नीट ऐकून, एक देव नेमस्त कळेना, बहुत देवी अनुमानेना एक देव. म्हणून विचार असावा, विचारे देव शोधावा, बहुत देवांचा गोवा. शब्द गोवा म्हणजे गुंता करू नका, कॉम्प्लिकेट करू नका तुमची भक्ती. सिम्प्लिफाय. वारकऱ्याचं आपलं बरं असतं, सगळं विठ्ठल, सगळं पांडुरंग, बस. बाकी कुठला विचारच करत नाही. तुमचा कुलदेव विठ्ठल,
तुमच्या घरामध्ये विठ्ठल, तुमचा आराध्य देव विठ्ठल, हे सोपं आहे. त्यामुळे भक्ती इकडे तिकडे डिस्ट्रॅक्टच होत नाही तुम्ही. आणि आपण काय करतो, सोमवारी आता गावात जवळच आहे मंदिर, जायला नको का, मग सोमवारी बेलाचं पान, सोमवारी ओम नमः शिवाय, सोमवारी रुद्राक्षण, सोमवारी आडवे पट्टे, हा युनिफॉर्म झाला, हे सोंग झालं, हे बाहेरूनही सोंग झालं आणि भक्तीचंही सोंग झालं. मंगळवारी दोघं जण आहेत ना, हे मंगळवारा गणपतीचाही आहे आणि हनुमंताचे आहे. मी हनुमंताच्या देवळात जातो, पुढच्या मंगळवारी तू देवळात जा. हनुमंताचं सगळंच निराळं, तेल पाहिजे, रुईची माळ पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. गणपतीचं आणखीन निराळं, त्याला सगळं तांबडं पाहिजे. हे काय, आपण ही विविधता मनोरंजनासाठी तयार केलेली आहे. पण मनोरंजन माझं जर आत वळून जर होतं, तुम्हाला बाहेरचं दर्शन पाहिजे कशाला, कशाला इकडे तिकडे पुढचं वाचा. म्हणूनही विचार असावा, विचारे देव शोधावा, बहुत देवांचा गोवा पडोची नाही. अवतारी देव संपले. आपण राम कृष्ण यांना अवतारी देव म्हणतात. कुठेत ते आता सांगा बरं. मग त्यांची शक्ती आहे, मग त्या शक्तीची पूजा करा. महाराज कुठे आहेत, नाही त्यांचं चैतन्य, त्या चैतन्याची पूजा करा, हेच बरोबर आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की जे आपण ॲब्स्ट्रॅक्ट आहे म्हणजे भावात्मक आहे त्याची पूजा करा. जे नामरूपात अडकून पडलेलं आहे त्याचीच आपण पूजा करतो. नवीन नवीन देव येतात, नवीन नवीन येतात. म्हणजे मला सगळ्यांबद्दल आदर आहे तुम्हाला सांगतो. पण बाळूमामा हे अलीकडच्या काळात आले की नाही, संतोषी माता ही पलीकडच्या काळात नव्हती हो. आम्ही लहानही नवीन देव निर्माण झाले काळाच्या ओघात. आणि निर्माण झाले मी म्हणतो, कुणी निर्माण केले, माणसांनीच निर्माण केले. की देवी आहे, देवीची शक्ती आहे. मग कहाण्या निर्माण करायच्या. तो अत्यंत संकटात होता, तिला रस्त्यावर एक जण भेटली, तू संतोषी मातेचं व्रत कर, आंबट खायचं नाही, हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे सगळं सगळं सांगितलं. नवीन देवी एस्टॅब्लिश झाली. मग आधीच्या देवी काही कमी होत्या का, त्यांनी कुठे माझं काम केलं, काम व्हायचं त्याच वेळेला होणार होतं. आणि मी म्हणतो सुद्धा, समय से पहले और भाग्य से ज़्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. तो समय आला त्यावेळेला मी संतोषी मातेच्या रांगेत उभा होतो. बरोबर आहे ना. म्हणून संतोषी मातेने माझं काम केलं. अशी ती दैवत होतात. काम झालं जिंदाबाद, गुरु जिंदाबाद. काम झालं नाही, नशीबच माझं, काय करू. म्हणून तुम्हाला सांगतो की हे समजून घेऊया आपण. हे दासबोधात शेवटी त्यांनी सांगितलं आहे, लक्षात घ्या. अवतारी देव संपले, देह धरोनी वर्तून गेले, म्हणजे जगून गेले ना. रामकृष्ण जगून गेले. आता रामचरित म्हणतात ना, रामापेक्षा रामाचं चरित्र श्रेष्ठ, रामाच्या चरित्रापेक्षा राम नाम श्रेष्ठ. याच्याबद्दल तर वाद नको. मी दुसरी त्याच्यातली नंतर कधीतरी सांगेल. श्रेणी लावलेली सगळ्यात श्रेष्ठ आहे तो भरत, आणि भरताच्यावर नाम. पण भरत मारुतीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे, कारण मारुतीला रामाचा सहवास लाभला आहे. भरत 14 वर्ष दूर आहे. जेव्हा हे सगळं रामायण घडलं, रामायण खरं कुठे आहे, वनवासात घडलं आहे. ऋषींना मारलं, यज्ञ, राक्षसांना मारलं, आणि रावणाला मारलं, वालीला मारलं. हे सगळं वनवासात घडलेलं आहे ना. हे सगळं रामायण घडत असताना भरत एकनिष्ठेने अयोध्येच्या बाहेर सगळं सिंहासन आणून त्याच्यावर पादुका ठेवून, भरत रामापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे हे रामाने केव्हा म्हणलेलं आहे. हनुमान विचारतो, तुम्हाला आणखीन 3 भाऊ आहेत ना, त्याच्यात श्रेष्ठ कोण आहे. अर्थात भरत. समोर लक्ष्मण आहे की नाही, बिचारा लक्ष्मण. पण तो म्हणतो, मीही तेच म्हणतो, भरत श्रेष्ठ आहे. बघा तुम्ही विचार करून. म्हणून सांगितले, अवतारी देह संपले, देहे धरून वर्तून गेले, त्याहून घोर. हे काय लक्षात ठेव, काय शब्द आहे. त्याच्यापेक्षा भयंकर घोर म्हणजे काय, ब्रह्मा विष्णू महेश. कारण ते मेलेच नाहीत, ते मरतच नाहीत. हे बिचारे राम आला, जन्माला, अवतार कार्य केले, निघून गेला. हे ब्रह्मा विष्णू महेश. रामदास काय सांगतायत, त्याहूनही घोर. कारण हे आहेच आहेत, मरत नाहीत. केव्हा मरतात. म्हणून ब्रह्मदेवाला निर्माण करतो सगळ्यांना. ब्रह्मदेवाला निर्माण कुणी केलं, ज्याला ब्रह्मदेवाला ज्यांनी निर्माण केलं तोच शेवटी ब्रह्मदेवाला संपवतो. विष्णू पालन करतो सगळ्यांचं, पण विष्णूचं पालन कोण करतं हा विचार करा, ते म्हणतात. आणि शेवटी शंकर सगळ्यांना जर जाळतो, शंकराला कोण जाळतो हे आपल्याला ऐकायला भयंकर वाटतं, पण हेच खरं आहे. ते परब्रह्म आहे आणि त्याचीच उपासना करा. आणि ती उपासना, त्याला मी अध्यात्म म्हणतो. हे आध्यात्मिक उपासना केंद्र आपल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या पूर्वी चैतन्यांगड आध्यात्मिक उपासना केंद्र. इथे कोणाला सांगितलं कधी नारळ घेऊन या, उजवातीचे पुढे घेऊन या, फुलं घेऊन या,
तो मुठभर तांदूळ काही सांगितलेलं नाही आहे. खरं काही लागतच नाही याला. हे जितकं लवकर कळेल आणि जितकं आत जाईल तितका मी मुक्त होणार आहे, आनंदात राहणार आहे. आणि हे जितकं कळणार नाही, आता इतकं अवघड वगैरे आपल्याला इतके वर्षांचे, हेच महत्त्वाचं आहे. इतक्या वर्षांचे संस्कार आहेत, ते कसे जातील? विचार केला तर एकदम जातील. रामकृष्णाने उदाहरण दिलेलं आहे. आफ्रिकेचं जंगल आहे, तिथे दाट अशी झुडपांची इतके काही सूर्याचा किरणसुद्धा तिथे पोचत नाही. अशा वेळेला एक शिकारी सशाच्या मागे जातो आणि ससा त्या झुडपात जाऊन लपतो. हा बाजूला वगैरे झुडूप करतो, त्याला एक गुहा दिसते. 10,000 वर्ष ती गुहा अंधारात आहे, बरोबर. आत काय आहे बघण्यासाठी हा लाईटर पेटवतो आणि तो 10,000 वर्षाचा अंधार 10 सेकंदात नष्ट होतो. तो काही 9,000 वर्ष अशा ह्या क्रमाने होणार आहे. एकदम फ्लॅश, बघा फ्लॅशमध्ये तुम्ही फोटो काढता, तो 2-3 पिढ्या टिकतो की नाही. हल्ली चांगली टेक्नॉलॉजी आलेली आहे. फ्लॅश क्षणभर. म्हणून विचार करा तुम्ही, माझ्या याची इंटेन्सिटी जास्त पाहिजे, फ्रिक्वेन्सी नाही. हां, किती वेळा तुम्ही किती पौर्णिमा केलेला ही फ्रिक्वेन्सी आहे. कितीदा वारीला गेलेला फ्रिक्वेन्सी आहे. कितीदा शिर्डीला गेला फ्रिक्वेन्सी आहे. जो जाई एक वार ही इंटेन्सिटी आहे. आपण सकाळी म्हणतो ना, जो जाई एक वार त्यासी देई नामसार. आता एक वार कोण आलेला आहे ते ठरवतात ना, ते परीक्षक आहेत ना, ते ठरवतात. हा पुन्हा येणारा माणूस नाही, त्याला देऊन टाका नामसार. आणि तो एक वार जातो म्हणजे काय, सगळं सोडून जातो. मनात त्यांनी काही धरून ठेवलेलं नाही. नाही बायको, ना मुलं, ना घर, ना दार, ना नोकरी, काही नाही. जो जाई एक वार त्यासी देई नामसार. ऐसा आपण म्हणतो ना, हे आपल्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून इंटेन्सिटी वाढवूया, फ्रिक्वेन्सी नाही. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवार जातो, हे चांगलं नाही आहे. म्हणजे तो म्हणतो ना, काय तुमची मुलगी MSc वगैरे झालेली आहे, आमचा मुलगा बडा 10 वर्ष SSCला बसत होता. मार्च ऑक्टोबर काय भूषण आहे काय सांगा बरं. पण तो मुंडासू आणलेला, त्याला त्याचाच अभिमान. हे MSc पर्यंत आहे, एकदाही नापास नव्हता. गंमत नाही. पास म्हणजे आपण म्हणतो ना, सगळं मास्टर केल्याशिवाय तो पास झाला नाही. त्यांनी ठरवलंच होतं SSC मास्टर करायची. कसली SSC मास्टर? असं होतं आपलं. 10 वेळा परीक्षेला बसतो, 10 वेळा एकदाच. आणि ते फक्त विवेकाच्या पातळीवर होणार आहे. देह इकडून तिकडे धावणारच आहे, मन त्याला धाववणार आहे. इंद्रिय त्यांना, आपण म्हणतो ना, धावणारे टाका. हे पांडुरंग म्हणत असेल काही लोकांना, हे दरवेळेला येतं ते तरडगाणं हे धावणार. कारण तो म्हणतो, मी नसतो एकादशीला पंढरपूरच्या मंदिरात. आणि हे आवडत नाही रुक्मिणीला. आणि मग ती कथा आपण बघितलेली आहे. आत्ता ती कथा बघायला नको. आषाढी एकादशीच्या दिवशी तो पांडुरंग मोठं बाबा, त्याला सामान वगैरे बांधा, काय येते काय, तुम्हाला काय सामान आहे? काही सामान नाही आहे, चला मी निघतो. ते म्हणाले, मी येणार नाही. घरात एवढे भक्त येत आहेत आणि तुम्ही निघाला. भक्त कुठला बघायचा आहे तुला? ये माझ्याबरोबर. आणि एकटा तुका भक्त आहे, बाकीचे सगळे जातात, गोष्टी सांगतात. ती काही नाही हो, वारी वगैरे काही नाही. विठ्ठल सगळीकडे भरलेला आहे. आणि भरलेला आहे म्हटल्यानंतर त्यांची दिंडी पळायला लागली की हा लगेच म्हणतो, कुठे पळालात तुम्ही? नाही, तिकडे क्यू मोठा लागतो. अरे आत्ता सांगतोयस विठ्ठल सगळीकडे भरलेला आहे. ते गोष्टीतलं ज्ञान सगळ्यांना सांगतोय. पण एक लक्षात ठेव, ते ज्ञान तुझ्याकडे आलेलंच नाही आहे, तू दुसऱ्याला फक्त सांगतोय. म्हणजे तू पाठ केलेलं असते, चिंतन केलेलं नाही. चिंतनासाठी ठहरना चाहिए. जे तुम्ही पाहताय, जे अनुभवताय, जे वाचताय, ठहरना चाहिए. हे फ्लो म्हणजे डाऊन द ड्रेन जातो. आणि तुम्ही चिंतन केलं की अप द ब्रेन येतं. अप द ब्रेन अँड डाऊन द ड्रेन. डाऊन द ड्रेन जायला काही शक्ती लागत नाही, डाऊन द ड्रेनच आहे ना, ते जाणारच आहे. अप द ब्रेन आणायला शक्ती लागते आणि त्याला चिंतन म्हणतात. ते चिंतन करतोय आपण, हे लक्षात ठेवा. आता पुढे बघा, म्हणून विचार असावा, विचारे देव शोधावा, बहुत देवांचा गोवा पडूच नये. अवतारी देव संपले, देहे धरून वर्तोन गेले, त्याहून घोर अनुमानले ब्रह्मा विष्णू महेश. कुणी बघितले ब्रह्मा विष्णू महेशना? आपला अनुमान आहे. पण रामकृष्णांना बघितलंय ना, पण तेही गेले आणि ब्रह्मा विष्णू महेशांना बघितलंच नाही. की त्यांच्यावर विश्वास ठेवणं, त्यांचे सगळं त्याहून घोर म्हणतात, त्याहून भयंकर अज्ञान आहे ते. याचा अर्थ त्याचं करायचं नाही असं नाही, लक्षात ठेवा. आणि आम्ही कोण सांगणार आहे तुम्हाला करू नका म्हणून? तुम्ही करणारच आहात. हां, हे करणार, ते करणार. तुम्हाला एक कसं पटत नाही की आपली दृष्टी, एक तळं भरलेलं आहे, त्या तळ्याला चला सोमवारी शंकराचा पाठ फोडूया, मंगळवारी गणपतीचा पाठ फोडूया, बुधवारी. हे पाठ फोडल्यानंतर उरणार आहे काय त्या तळ्यात?
काही दिवसांनी ते सुकून जाणार आहे. म्हणून आहेत आता महाराज आले ना, चला मी सगळे पाठ बुजवून टाकेन. तुम्हाला सांगितलं नाही का माणसाची गोष्ट, मित्राची, की जो गोंदवल्याला घर करून राहिला होता, एक दिवस त्याच्या मनात विचार आला की महाराज मी गोंदवल्याला आलेलो आहे, तुम्ही इथे माझ्या घरात आहात, बाकीचे देव कशाला पाहिजेत. सगळे देव त्यांनी देऊन टाकले आणि एक उरला होता खंडोबा, तो त्याचा कुलदैवत होता. आणि खंडोबा कुलदैवत फार थोड्या जणांचं असतं, इथे किती जणांचं आहे मला माहीत नाही, पण खंडोबा नसतं आणि कोणी खंडोबा घ्यायला तयार नाही. इतक्यात एक बाई येते, सांगा ना नवऱ्याला, तुम्ही सांगितल्यावर तो दारू सोडतो तेव्हा काही महिने बरं असतं, आता त्याला कायमची दारू सोडायला सांगा. तो म्हणतो मी तुला एक उपासना सांगतो, कायमची, आता इथून जायचं, आंघोळ करायची आणि मी सांगतो त्या देवाची उपासना करायची, तुझ्या कुलदेवतेची. तो म्हणतो कुलदेवता आहे खंडोबा. खंडोबा घे. त्याला एवढा आनंद होतो, सगळं गेलं की देवारातले सगळे देव गेले, सगळे ग्रंथ गेले, हे हळूहळू गळून नको का पडायला. आपण म्हणतो 7 मजली रॉकेट आहे, ते 7 मजली चंद्रावर जात नाही, काही एक एक मजला मागे टाकून पुढे जातं, कारण अवकाशात जमीन कुठे मागे रेटून वरती उडायला नाही आहे, म्हणून एक एक मजला मागे जातो. मजला मागे शेवटी टोक असतं ना, त्याचे 2 भाग होतात, एक चंद्राभोवती फिरत राहतो, एक चंद्रावर उतरतो. हे लक्षात ठेवा. निघताना केवढं आहे, मी जन्मलो, आता मी ह्याच्यात जवानीत आहे, मला सगळे संबंध आहेत, हळूहळू संबंध करायला नकोत का. मग कशाला मृत्युंजय मंत्र म्हणायचा. उर्वारुक मिव म्हणजे ती काकडी असते तंशे, त्याच्यासारखी बंधनान मृत्योर्मुक्षीयमामृतात. हे तू सगळी बंधनं कमी कमी कर एक एक, आणि शेवटी कशात माझा जीव अडकलेला आहे आणि त्यातून मला सुटलं पाहिजे. मग जीव कधी वस्तूत अडकलेला असतो, कधी जागेत अडकलेला असतो, कधी एखाद्या अनुभवात अडकलेला असतो, तर कधी व्यक्तीत अडकलेला असतो. शक्यतो नातवात अडकलेला आहे, नातीत अडकलेला आहे, तो सुटकाच नाही तुमची, तिच्यासाठी पुढचा जन्म घ्यायला तुम्ही येणार आहात, हे लक्षात घ्या. शेवटी उर्वारुकमिव बंधनान, ही काकडी सगळी बंधनं गेलेली आहेत, काकडी पूर्ण पिकलेली आहे, गळून पडते, ते तवशे. आणि बस आता मी मरायला केव्हाही तयार आहे, आता मी आणखीन काही करणार नाही आहे, केलं तर दुसऱ्यासाठी करेन, स्वतःसाठी काही करणार नाही आहे. ही हळूहळू मरणाची प्रक्रिया आहे. आणि मग ही मरण आपण म्हणतो ना यात्रा बनते, मरणोत्सव बनतो, मरणाची दिवाळी बनते. आणि आपल्याला मरणाची केवढी भीती वाटते, केवढी भीती वाटते, विचार करा तुम्ही. मग कधी कधी वाटतं कोमात मरणं बरं, कारण कोंबात मरणं बरं, हेही जास्त चांगलं आहे ना. हे मरणं काय, शेवटपर्यंत मी शुद्धीवर आहे, शांत, सगळ्यांचा निरोप घेतोय, चला महाराज संपलो, असं होईल का. त्याच्यासाठी आजपासून प्रयत्न नको का करायला. म्हणजे सगळ्या प्रसंगी महाराज अंघोळीला निघाले, महाराज अंघोळ करते, महाराज अंघोळ झाली, महाराज देवघरात निघाले, महाराज. तर प्रत्यक्ष कशाला म्हणायला पाहिजे, मनातल्या मनात म्हणूया ना महाराज महाराज महाराज. शेवटी महाराज म्हणतील थकलाच ना रे, आता झोप माझ्या कुशीत. त्याच्यासारखी सुंदर झोप नाही आहे, योगनिद्रा आहे, ही गुरुनिद्रा आहे. महाराजांना सांगायचं आता मी झोपतोय तुमच्या कुशीत, घ्या मला आणि मला त्याचा दुसऱ्या दिवशी प्रत्यय द्या. विचार करा तुम्ही. असं सगळं हळूहळू व्हायला नको का. का आधी आहे त्याच्यात मी भर घालतोय, तशी इन्व्हेस्टमेंट वाढवतोय, आता हा इन्शुरन्स काढूया, आता वय वाढायला लागलं आहे, मुलींची लग्नाचे, सगळं किती कुठपर्यंत जाणार आहे. मी हळूहळू कमी करायला पाहिजे. मग वी शुड नो व्हेन टू विथड्रॉ. आणि मला जरी कळलं नाही ना तरी माझे दात विथड्रॉ व्हायला लागलेले असतात, केस विथड्रॉ झालेले तर जगाला दिसतात. हे विथड्रॉल चालूच आहे, पण ॲट द फिजिकल लेवल, मेंटल आणि इमोशनल लेवलवरची विथड्रॉल माझी बुद्धी मला करायला सांगते. आता किती गुंतणार आहेत त्या मुलीत, किती गुंतणार आहेत त्या नातवात, सोड ना. महाराजांचा नातू आहे बस, मी चिंता करतो, माझ्याशिवाय त्यांचं कोण आहे, मी नाही तर त्यांचं कोण करणार आहे. अरे करणारे त्यांनी नेहमी ऐकायचं. 2 तास झालेले आहेत जन्मून, रात्रीच्या 2 वाजता मातृछायेच्या बाहेर जो पाळणा ठेवलेला आहे त्या पाळण्यात त्या 2 तासाच्या मुलाला ठेवलं जातं. टिंग टिंग घंटा वाजवली जाते आणि अंधारात ते आई किंवा वडील निघून जातात. मग बाहेर आले, इकडे तिकडे बघतात, कोणी नाही ना, मग ते पोर मातृछाया. ती मुलं केवढी मोठी झाली, ती मुलं काही चांगली शिकलेली आहेत, त्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केलेले आहेत, लग्न करून सुखात आहेत. कोण होतं त्यांना, आपण सगळे होतो. म्हणून तुम्हाला सांगितलं होतं ना, एकदा त्यांनी निबंधात लिहिलं होतं की मला 13 मावशान, 11 काकान, 15 मामा आहेत. त्या शिक्षकांनी हसून चेष्टा केली त्याची. ते पोरगी ती जाईनाशी झाली. मग तो शिक्षक माझा BEdचा विद्यार्थी नाही, फोन म्हणला, अरे कौतुक करायला पाहिजे होतं तिचं, हे विश्वची माझे घरं. ती म्हणते मला स्वतःचं घर नाही, हे विश्वची माझे घरं.
मला आई आता IASचा इंटरव्ह्यू आज मी बघितला, आई माहीत नाही, वडील माहीत नाही. मी प्लॅटफॉर्मवर सापडले, त्या संस्थेच्या चालकाचं नाव सांगते. ते म्हणाले तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल कौतुक आहे तुझं. हे पूर्वी सत्यकाम जावालची कथा आहे. तो मुलगा आहे, तो आश्रमात वगैरे बघतो आणि त्याला बरं वाटतं. एकदा तो त्या गुरूंना जाऊन विचारतो मला शिकवाल का. ते म्हणाले तुझ्या वडिलांचं नाव घे, ॲडमिशन नको का करायला. तर आई म्हणते मी इतक्या जणांची सेवा करत होते, नक्की तू कुणाचा मला माहीत नाही, माझं नाव जबाला, जाऊन सांग. तर तो परत येतो आणि म्हणतो माझ्या आईचं नाव जबाला, वडिलांचं नाव माहीत नाही, मी जाबाली. त्या क्षणी ते म्हणतात अरे तू सत्यकाम जाबाली आहेस. आणि मग पुढचं फारच सुंदर उपनिषद आहे ते. गंमत बघा, या सगळ्या गोष्टीतलं सार घेतलं पाहिजे किंवा तत्त्व घेतलं पाहिजे आणि मग बाकीचं सगळं टाकायला पण रिकामे होतो. पुढचं वाचा बघा, अवतारी देव संपलं. त्या तिही देवास ज्यांची सत्ता, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश, त्या तिही देवास ज्याची सत्ता तो अंतरात्माची पाहता करता भोगता तत्वता प्रत्यक्ष आहे. आत्मा आहे ना, त्या आत्म्याची सत्ता ब्रह्मा विष्णू महेशावर आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे माझ्या आत्म्यातून किंवा परमात्म्यातून निर्माण झालेलं आहे. आणि माझा शुद्ध आत्मा का म्हणतोय, कारण बाकीचा विकारी आत्मा आहे ना, सगळे भोगतो. तो आत्म्याची एक बाजू आहे संसाराकडची, आत्म्याची दुसरी बाजू आहे परमार्थाकडची. तो आत्मा ब्रह्मा विष्णू महेशला तो जन्म देतो, त्या तिघांचं रक्षण करतो आणि शेवटी त्या तिघांना सांगतो आता कल्प संपलेला आहे, प्रलय झालेला आहे, चला तुम्ही. आणि मग पुढच्या कल्पाच्या वेळेला पुन्हा तुम्हाला जन्माला घालीन. कोण म्हणतो, परमात्मा म्हणजे माझा आत्मा. हे लक्षात ठेवा. पुढे काय सांगितलेलं आहे, तो अंतर्देव चुकेल. तो अंतर्देव आहे, सांगितलं ना, भूत माझ्या हृदयात देव आहे, बरोबर. तो अंतर्देव चुकतात आणि काय करतात, तो अंतर्देव चुकते धावा घेऊनच तीर्था जाते. यावर्षी पंढरपूर, पुढच्या वर्षी काशी, नंतर हरिद्वार चालू आहे, धावा घेते म्हणतात. म्हणून काय सांगितलेलं आहे की तो अंतर्देव चुकते, त्या अंतर्देवाकडे लक्ष देत नाही, धावा घेऊनच तीर्था जाते. प्राणी बापुडे कष्टती देवास नेणता, न जाणता, देवाला न जाणल्यामुळे इकडे तिकडे धावून हे तीर्थ ते तीर्थ. हल्ली बरं वाटतं, लोक टुरिस्ट म्हणूनच जातात, यात्रेकरू म्हणून जात नाहीत. यात्रेकरू म्हणून गेलात ना की येताना हलकं होऊन आलं पाहिजे. एक बॅग घेऊन गेलात, बाबा तुमची बॅग कुठे ग, सगळ्यांना त्या वस्तू त्या देऊन टाकल्या, मी गेलो असा आलो आहे. हा यात्रेकरू आहे. आणि जत्रेकरू कसा असतो, एक बॅग घेऊन जातो आणि 4 बॅगा घेऊन येतो. हे त्या रिक्षातल्या 2 बॅगा आणणारे मला उचलत नाहीत. इतकं सामान, इतकं संसार म्हणतात. म्हणजे जत्रा म्हणजे जमवणे, जपणे, जतन करणे. आणि यात्रा म्हणजे यान, निघणे. म्हणून कोकणीतला मला शब्द आवडतो, या मरे, ती यात्रा आहे. हां, आता मरे, आता कशाला यायचं परत. क्षणाक्षणाला मरतोच होतो आपण, आपल्याला त्याची जाणीव नाही आहे. प्रत्येकजण क्षणाला मरतो आहे. ते कुत्रं मरतं आहे, तो दगड मरतो आहे, ते लाकूड मरतं आहे, सगळं मरतं आहे. मी मरतो याची मला जाणीव नाही. खरं म्हणजे मला जाणीव पाहिजे. पण प्रत्येक वेळेला माझं यान चालू आहे आणि कल म्हणजे नेक्स्ट. म्हणून कल्याण काय आहे की पुढच्या क्षणाला मी वाल्याचा वाल्मिकी व्हायचा प्रवास सुरू करेन. जो क्षण चुकला त्याच्या पुढचा, म्हणजे प्रत्येक क्षण हा जागृतीचा आहे, प्रत्येक क्षण हा क्रांतीचा क्षण आहे. पण क्षणांक्षण काय वर्षानुवर्ष जातात. आता तुम्हाला सांगतो, 2 महिने उरले, ह्या 25व्या वर्षात प्रवेश करणार. नवीन शतकाची 25 वर्ष संपली, आपल्या आयुष्यातली 25 वर्ष संपली. आपण काय मिळवलं आहे, आपण नक्की मिळवलेलं आहे. पण जे मिळवायचं ते मिळवलेलं नाही. आपण डिग्री मिळवली, आपण नोकरी मिळवली, आपण प्रमोशन्स मिळवले, आपली लग्न झाली, आपल्याकडे गाड्या आल्या, आपली घरं झाली, मुलं झाली, मुलं परदेशात गेली. 25 वर्षात बरंच काहीतरी केलं आहे. पण हे सगळं दूर जाणारं केलं आहे, संपणारं, मरणारं केलेलं आहे. मरण शब्द लोकांना आवडत नाही, पण मरणा एवढी सत्य दुसरी गोष्ट नाही आहे. जन्माला याल इकडे तिकडे, कुत्रं मांजर काही बनून, मरण नक्की आहे. विचार करा तुम्ही. आणि म्हणून ज्या वेळेला पुढचं आहे का ना, तो अंतर्देव चुकती धावा घेऊन तीर्था जाते. काय धावपळ करून जातात. प्राणी बापुडे कष्टती देवास नेणता, ऐसा ज्यासी विचार कळला तेने सत्संग धरिला. हा आपला सत्संग आपण म्हणतो, तो सत्संग केव्हा होईल, सतचा संग केला तर. सत म्हणजे विचार, सत म्हणजे ज्ञान. हे खरं ज्ञान आहे. तो देव आहे, तो आपल्या आतच आहे ना, आपण बाहेर शोधतोय. आणि गाणी मात्र म्हणतो,
तुझे असूनी तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी, काय तुला उपयोग आंधळ्या देव असूनी उशाशी, कुठे सोडीशी. नुसती गाणी, त्याच्यात बक्षीस. हा सगळा संसार आहे. ड्रॉप दॅट इन युअर माइंड. इथे बसलेल्या 3/4 लोकांनी संसार मनात ड्रॉप केला पाहिजे. देहानं करूया. आणि ती बुद्धी एवढी मोठी आहे की ती देहानं छान संसार करते. यावेळेला चांगलं नाव घेतलं का भाऊजी, म्हणजे बायकोचं नाव घेतात ना, नाहीतर दरवर्षी भाजीत भाजी मेथीची ही माझ्या प्रीतीची, त्याच्याशिवाय दुसरं नाव नाही. ह्यावेळेला भाऊजींनी चांगलं, बुद्धीचा एक कण लागतो नवीन नाव घ्यायला. नवीन अशा नावांवर पुलंचा एक लेख आहे. आमची मुलगी इंग्लिश शिकते, नाव घे नाव घे, लग्न झालेलं वगैरे. इंग्लिश भाषेत पाण्याला म्हणतात वाटर, यांचं नाव घेते यांची डाटर. अशी किती नावं सुचवलीत त्याने. आणि ही नावं सुचवायला काय फार बुद्धी लागते का? नाही लागत. म्हणून बुद्धीने तुम्ही करा. इतकी बुद्धी, संसार एवढा आहे हो. सगळ्या नाभीच्या खाली संसार आहे. सगळी उपभोगाची इंद्रिय नाभीच्या खाली आहे. हे हात तुम्हाला वरती वाटले तरी ते मुळात पायच आहे. त्यांना एक्स्ट्रीमिटी म्हणतात इंग्लिशमध्ये. एक्स्ट्रीमिटीज, माझ्या देहाच्या एक्स्ट्रीमिटीज आहेत या. म्हणजे नाभीच्या वर मी माणूस म्हणून सुरू होतो ना, लक्षात घ्या. नाभीच्या वर मी माणूस आहे, नाभीच्या खाली मी पशूच आहे. अगदी. आणि त्या पशुसारखं जीवन जगतोस, जगू नकोस म्हणून विठ्ठल बिचारा 28 युग कमरेवर हात घेऊन उभा आहे. तो सांगतो एवढाच संसार करा, एवढंच संसारात बुडा. पण आपण संसार छान चालला आहे, आता व्यापार सांग, नाका तोंडापर्यंत संसार. आणि नंतर संसार नाका तोंडात गेल्यामुळे अहो संसारात गटांगळ्या खाऊन गेले होते. आपण शब्द नाही वापरत, पण सगळे किती कष्ट केले, एवढं घर वगैरे बांधलं आणि गेले. कारण कुणाच्या मदतीने बांधलं आहे, हे कुणासाठी बांधलं आहे. हे गोव्यातच तो होता. आता सध्या मला म्हणजे फोन नाही केला. त्यावेळी टॅक्सी घेतली ऑमनी आणि म्हणाला माझ्या गाडीत माझ्या शेजारी महाराजांचा फोटो लावला, रोज हार घालायचा, हे अगरबत्ती सगळं करायचा. अरे म्हणलं तुझ्या गाडीतली एक सीट गेली की रे. तो म्हणाला म्हणून काय होतं माहिती आहे ना, हनीमून कपल्स माझ्याच गाडीत येतात. कारण पुढे ना, म्हणून मला मी स्पेशलिस्ट आहे हनीमूनचा. नाही हनीमून नाही, हनीमून कपल्सचा. त्यांना इकडे तिकडे फिरवायचा. म्हटलं असं तू बोलतोयस. म्हणाला छान धंदा चालला आहे, सगळ्या हॉटेल्सकडे माझा नंबर आहे. मग पडदे वगैरे सोडलेले असतात, मस्त मजा. पुढे महाराज आहेत. आता दुसरी टॅक्सी घेणार आहे, एक सीट महाराजांना, गाडी महाराजांची आहे याचं सतत स्मरण राहावं म्हणून बाजूच्या सीटवर त्यांनी महाराजांचा फोटो, त्याच्यासमोर अगरबत्ती, त्याला हार, हे सगळं रोज करत राहा. ती सीट महाराजांची, गाडी महाराजांची, गाडीत चालवतात महाराज. हा धंदा महाराजांचा आहे. बघा, त्याला कळलं ते आपल्याला कळत नाही. हां, आपण आणखीन 2 स्टूल ठेवतो, आणखीन 2 पोरं झाली तर हे स्टूल गाड्यात आहेत 7 यांची गाडी. आपण भरपूरच करतो. काय बुद्धी चालवतो संसारात गुंतण्यासाठी, सुटण्यासाठी नाही. तेच पुढे सांगतात बघा. ऐसा विचार ज्यासी विचार कळला तेणे सत्संग धरला, सत्संगी देव सापडला बहुत जनास. खरा सत्संग विचार केला त्याला देव सापडतो. मग तो इकडे तिकडे मित्रांबरोबर किंवा कुटुंबातल्या माणसांबरोबर कधीतरी जाईल, पण रमणार नाही. माझे महाराज आहे आणि ते माझ्याबरोबर असतात. नाम आहे माझ्या श्वासाबरोबर असतं. हे विचार करा. हा विचार कितीदा शब्द आलेला इकडे. ऐसी ही विवेकाची कामे. बघा, विचाराच्या वरची पातळी विवेक आहे. ऐसी ही विवेकाची कामे विवेकी जाणतील नेमे, अविवेकी भुलले भ्रमे त्यासही कळेना. आणि भ्रमवण्यासाठी सध्या किती आकर्षण आहेत बाहेर. नवीन हॉटेल, मी तुम्हाला सांगितलं ना, पूर्वी हॉटेल काढल्यानंतर 2 वर्ष गिऱ्हाईक यायचं नाही हो. मग त्याला कुणीतरी सांगायचं आहे, एखादा मारवाडी, चांगल्या अर्थाने मी तुम्हाला, त्यांचं धंद्याचं तंत्र असतं, 10-20 तुझ्याच मित्रांना बोलवून बसव रे, लोकांना दिसलं पाहिजे गिऱ्हाईक जात आहेत ते. ही गंमत असते. पण 2 वर्ष, आता 2 तासात तुमचं हॉटेल भरतं. नवीन हॉटेल निघालेलं आहे, तिथे काय मिळतं, त्यांची काय स्पेशालिटी आहे, आणि मग ते कुठली स्पेशालिटीची नावं देतात. विचार करा तुम्ही. हे सगळं धंद्याचं तंत्र आहे. हा सगळा प्रपंच आहे, परमार्थ नाही आहे. परमार्थ काय ते पुढे बघा. विवेके विण जो भाव तो भावचे अभाव, मूर्खस्य प्रतिमा देव. हे ज्यावेळेला मी म्हणलो त्यावेळेला वाद घातला होता लोकांनी. यार म्हणले दासबोधातलं आहे. मूर्खस्य प्रतिमा देव. प्रतिमा, चित्र, मूर्ती यांची जो पूजा करतो तो मूर्ख. मग तुकाराम वगैरे मूर्ख का?
वाक्याचा खरा अर्थ काय? यातच जो देव मानतो तो मूर्ख, बाहेर सगळीकडे देव नाही आहे. ते म्हणतात ना की तुला उपयोग काय? देव बोलतो बाळमुखातून, देव डोलतो उंच पिकातून, हाय अभाग्या भगवे नेसोनी, घर संन्यासून जाशी, कुठे शोधिशी रामेश्वर आणि कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. हे काय एका संत कवींचं नाही, मंगेश पाडगावकरांचं आहे. ते म्हणतात आजूबाजूला देव प्रकट होत असतो, तिथे बघायचं नाही. विचार करा तुम्ही, कितीतरी उदाहरणं देता येतील. आपण पुढे जाऊया. अरे जे आकारासी येते ते अवघेच नसून जाते, मग गलबल्या वेगळे ते परब्रह्म जाणावे. आकाराला आले ते नष्ट होतं. आपण या दृष्टम तत् नष्टम ही श्रुती सांगितलेली आहे. जे दिसतं ते नष्ट होतं. मग हा गलबल्यापासून हा सगळा गलबला आहे. प्रपंच म्हणजे गलबला. मतांचा गलबला कोणी पुसेना, म्हणजे विचारीना कुणाला, विचारत नाही. मग शेवटी मीच विचार करून ठरवलं पाहिजे. युधिष्ठिराला विचारलं योग्य मार्ग कुठला? तो म्हणाला मी 4 पुस्तकं वाचली, त्याच्यात मला 5 मार्ग दिसले. कन्फ्युजन वाढलं. मग मी विद्वानांच्याकडे गेलो, 10 विद्वानांनी मला 15 मार्ग सांगितले. कन्फ्युजन म्हणजे गोंधळ आणखीन वाढला. शेवटी मीच ठरवलं की कुठला मार्ग योग्य. तर महाजनो येन गता स पंथा, त्या क्षेत्रातले महाजन, मुद्दाम महाजन म्हणत नाही आहे मी, हां, महाजन, महावीर, महामानव, महापुरुष ज्या मार्गाने गेले तो मार्ग योग्य. मी तुम्हाला मागेही उदाहरण दिलं होतं. क्रिकेट असेल तर तुम्ही सचिनच्या मार्गाने जा, तुम्हाला हे असेल तर दुसऱ्या मार्गाने जा, सायंटिस्ट बनायचे तर अब्दुल कलामांच्या मार्गाने जा. काय साधं होतं ते. अब्दुल कलामांची चित्र बघा, अब्दुल कलामांची खोली राष्ट्रपती भवनातली, चटई आहे शेंद्री, शेंद्रीवर झोपायचे ते कॉट वगैरे नाही. आणि एक वीणा, ती त्या वीणा वाजवल्याशिवाय झोपायची नाही. आणि पुस्तकं मागे अनेक, पण ही महत्त्वाची पुस्तकं, 3 पुस्तकं म्हणाले माझी महत्त्वाची होती, कुराण, बायबल आणि गीता. मला 1च मिनिट आहे वाचायला तर मी गीतेतला श्लोक वाचतो म्हणाले. त्याच्यात बायबल कुराण येऊन जातं. काय विचार, हे सायंटिस्ट आहे तो माणूस, इतका साधा आहे. आणि ते गेल्यानंतर त्यांची काय प्रॉपर्टी होती गुगलला विचारा. हे किती पॅन्ट्स होत्या, बँकेत किती काय होतं, घर वगैरे काही नाही होत्या माणसाचं. ध्येयवादी होता खरा. आणि असा एक माणूस आपला अंतराळ कार्यक्रम हे करू शकतो, विशेषतः डिफेन्सच्या दृष्टीने. हीच माणसं मोठी, हे लक्षात ठेवा. म्हणून अरे जे आकार असे आले अवघेच नसून गेले, मग गलबल्या वेगळे. गलबला म्हणजे गोंधळ, गोंधळापेक्षा निराळं ते काय आहे ते परब्रह्म जाणावे. प्रचितीविण जे केले ते अवघे व्यर्थ गेले. अनुभव नाही, सगळं वाया गेलं अनुभवाशिवाय. एकाने आमच्या आलं होतं, प्रोफेसर बसला होता, मोठा जाड होता, खुर्चीत मावत नव्हता. म्हणजे बसलो, मी विद्यार्थी BEdचा, आणि बसला आणि वेन आय वॉज इन बर्म्युडा, वेन आय वेंट टू स्टेट्स, वेन आय वेंट टू साऊथ आफ्रिका, हेच सांगायला लागला. शिकवत होता फिलॉसॉफी. हा, कुणाला काही विचारायचं आहे का? शिकवलं काहीच नाही. त्या एक उठला माणूस आणि ते विचारलं तुझं लग्न झालं आहे का? नाही. मग काय करतं? लग्न झालं नाही, तुला कधी क्यूमध्ये उभं राहावं लागलं नाही, तुला कधी मुलांमुळे अपमानित व्हावं लागलं नाही, बायकोचं बोलणं खावं लागलं नाही, सासऱ्याला जाऊन कधी अपमान झालेला नाही, आणि काय आम्हाला शिकवतो जीवनाचं तत्त्वज्ञान? फक्त बर्म्युडा वगैरेच बोलत बस, एवढंच. मग त्याला कळलं की प्रचिती विणं बोलणे हे लग्न म्हणजे अनुभव आहेत जीवनाचे निरनिराळे. हे लक्षात घ्या. प्रचितीविण जे केले ते अवघे व्यर्थ गेले. प्राणी कष्टोची मेले, कर्म कचाटे. कचाट शब्द वापरलेले. कचाट म्हणजे कटकट, कर्माची कटकट. ते करता करता प्राणी मेले. तुम्हाला सांगतो ना, 60व्या वर्षी जे शिक्षक रिटायर होतात त्यातला एखादा शिक्षक अत्यंत उत्साही असतो, एखादा शिक्षक हिरवा असतो, ग्रीन इन ॲटिट्यूड, ग्रीन इन व्हिजन, ग्रीन इन ॲक्टिव्हिटी, ग्रीन. लक्षात ठेवा. शरीराने तो म्हातारा झाले, 60 वर्षाचा झालेला आहे, तो खरंच कधी कंटाळत नाही जीवनाला. ही इज ऑलवेज पॉझिटिव्ह. आणि हा शिक्षक खरा, तो कोणत्याही विषयाचा असू दे. आपण म्हणतो ना, पहिल्यांदा चांगला माणूस बना आणि मग सांगा आय एम अ गुड इंजिनियर. आर यू अ गुड मॅन? आर यू अ गुड ह्युमन बीइंग? आर यू अ गुड नेबर? आर यू अ गुड सिटिझन? नाही, आय एम नॉट इवन अ गुड ब्रदर, आय एम नॉट इवन अ गुड सन. आणि काय गुड डॉक्टर वगैरे म्हणतोस? फर्स्ट बी अ गुड मॅन. आणि त्याला अध्यात्मच उपयोगी पडतं. कुठलीही फॅक्टरी नाही, कुठलंही इंजेक्शन नाही, किंवा कुठलंही आपण म्हणतो ना मलम नाही, काय कुठल्याही प्रकाराने गुड मॅन बनणार नाही.
स्ट्रॉंग मॅन बनेल, टॉल मॅन बनेल, गुड मॅन नाही. गुड मॅन फक्त ह्यांच्या पायाशी, संतांच्या पायाशी जाऊन आणि संतांचे ग्रंथ वाचून म्हणजे त्याच्यावर विचार करून. म्हणून पुढे काय सांगितलेलं आहे, सगुण पाहता मुळास गेला सहजची निर्गुण पाविला. हे सगुण आहे. आपण जर विचार केला ना, हे महाराज आहेत. महाराज आहेत म्हणजे नक्की काय आहेत? आता ते कुठे आहेत, कोणत्या रूपात आहेत? जाताना त्यांनीच सांगितले, खूण दिलेली आहे, जेथे नाम तेथे माझे प्राण. मग महाराजांना बघायचं असेल तर माझ्या प्रत्येक प्राणावर म्हणजे श्वासावर नाम चालू राहिलं पाहिजे. हा मी विचार करते, मी मुळापर्यंत जातो. आपल्याला फळ पाहिजे असतं, फळ वरती लागतं, मूळ खाली असतं, मूळ दिसत नाही. पण प्रत्येक आपल्या बागेत जर 10 झाडं असतील, त्यांची पानं निराळी आहेत, त्यांची फुलं निराळी आहेत, त्यांची फळं निराळी आहेत, त्यांचा गंध निराळा आहे, त्यांच्या फळांची चव निराळी आहे, पण मुळं सगळ्या झाडांची एकच आहेत, सगळ्या झाडांची सारखीच आहेत. जगातल्या सगळ्या झाडांची मुळं जी आहेत सारखीच आहेत. मुळाकडे जा ना, मग तुम्हाला 2 देव, 4 देव, 2 संत, 5 गुरु, कन्फ्युजनच होणार नाही. वर आलात तर कन्फ्युजन आहे. मुळाकडे जा. म्हणून 15व्या अध्यायात ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहुरग सांगितलेलं आहे. आपला जो संसाराचा वृक्ष आहे ना, त्याचं मूळ वरती आहे, हे आपल्याला कळत नाही. आपण श्राद्धाला आजोबांपर्यंत पोचतो किंवा काही जण पणजोबांपर्यंत, मग पणजोबा, मग पणजोबांची मुलं, मग त्यांची मुलं, मग त्यांची मुलं आणि मी, माझी पिढी. पणजोबावरती आहे मूळ, खाली सगळा विस्तार आहे. म्हणून हा पिंपळाचा जो वृक्ष आहे, ज्याला संसाराचा वृक्ष म्हणलेला आहे, त्याचं मूळ वरती आहे. म्हणून मुळाकडे जायचं म्हणजे वरती गेलं पाहिजे, आणि वरती जाण्यासाठी हलकं झालं पाहिजे. हे लक्षात ठेवा. जड झालं की अहंकारच वाढला. अहंकार एवढं वजन नाही हो. एक वाक्य होतं परवा, सलीम जावेद त्यांची मुलाखत होती. ते म्हणाले, शोलेतले ते बसंतीचे आणि तो धर्मेंद्रवरून दारू पिऊन आत्महत्या करतो, ते संवाद लोकांनी पाठ केले आणि ओ सांबा ते पाठ केले. पण एक किती सुंदर संवाद आमचे होते. या पृथ्वीच्या पाठीवर सगळ्यात वजनदार वस्तू कुठली, तर वडिलांच्या खांद्यावर मुलाची तिरडी. तिथे तर तो आजोबा असतो आणि तो सचिन आपला असा मेलेला असतो. ह्याच्या इतकं वजन नाही पृथ्वीवर मोठं. विचार करा ना. आणि आज तर सगळंच उलटं झालेलं आहे. सगळीकडे स्मशानात मुलं मरतात आणि त्यांच्या चिता कोण देतात, वडील किंवा आजोबा, काका किंवा मामा. बघा, हे घडतंय, आज गोव्यात घडतंय आपल्या. हे कलियुग आहे. कलियुगाची चढती कमान आहे. बघा पुढे वाचूया. म्हणून प्रचितीवन जे जे केले ते अवघे व्यर्थ केले. प्राणी कष्टोची मेले कर्म कचाटे. सगुण पाहता मुळास गेला सहजची निर्गुण पावला. संगत त्यागे मोकळा झाला वस्तुरूप. ही वस्तू म्हणजे आत्मवस्तू. तो मोकळा झाला. आणि म्हणतात ना तुकाराम, की आपुले मरण पाहिले म्या डोळा, जाहला सोहळा अनुपम. माझं मरण मी बघितलं म्हणजे काय, माझ्यातलं काम गेला, माझ्यातला क्रोध गेला, माझ्यातला मोह गेला, माझ्यातला अहंकार गेला. हे माझं मरण. काय सुंदर सोहळा होता. पण अजून मी आहे ना. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. आता मी उपकारापुरताच उरलो आहे. आता माझ्यासाठी मला जगायचंच नाही आहे. केवढी अवस्था आहे. तुकारामाची अवस्था आहे ना, त्याला संत सूर्य म्हणतात. तेच खरं आहे. संतातला सूर्य आहे तो. काय शिक्षण आहे सांगा बरं. ज्ञानेश्वरानं निदान वडिलांच्याकडून वगैरे हे शिकले, ते शिकले, निवृत्तीनाथांचे. ह्याला काय स्वप्नातला अनुग्रह सकाळी बघितलं आणि त्यांनी बरीच सांगितले, बरे झाले देवा, मला तू नीच यातीचा बनवलास, नाहीतर दंभे असं तो मेलो. दंभ मी वरच्या जातीतला आहे. हा दंभच मारतो आपल्याला. कसली वरची जात आणि खालची जात. परीक्षेला बसलेला आहे, ज्याला जास्त पर्सेंटेज आहे त्याची ती वरची जात आहे. तो A क्लास आहे ना. तुम्ही स्वतःच्या जन्मावरून ठरवता. आणि कधीच गीतेत म्हणलेलं नाही. तो म्हणतो की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. कर्म म्हणजे तुम्ही करता ते, गुण म्हणजे तुमच्या अंगी असलेले गुण किंवा त्रिगुण सत्वरज तम. इथे जन्म कुठे आला, इथे कुटुंब कुठे आलं. म्हणजे गीता समजूनच घ्यायची नाही, गीता पाठ करायची. स्वतः मी चातुर्वर्ण निर्माण केलं म्हणाला. आणि तुम्हाला मी कितीतरी उदाहरणं दिली होती की एकाच कुटुंबात 4 मुलं आहेत, एकाच आईवडिलांची, आणि बहिणीचं लग्न आहे. त्यावेळेला ते म्हणतात धाकट्याला, की मोठ्यापासून सुरुवात करतात, तू ज्ञानी आहेस, तुझं अक्षर चांगलं आहे, शुद्ध नावं लिहितील, नाही तर कूल करणी. असं काहीतरी. ही कसली कूल करणी. तू व्यवस्थित लिहिशील, कुलकर्णी, देशपांडे, अनुस्वार व्यवस्थित देशील. म्हणून तू काय करायचं, मी तुला यादी देतो, तू
पत्ते लिहायचे आणि पाकिटात पोस्टात घालायची ती जबाबदारी तुझी. दुसऱ्याला म्हणतो आपण बेळगावला खरेदीला जाणार आहोत, तू माझ्याबरोबर पाहिजेस, तुझे हिशेब पक्के आहेत, कुठे काय मिळतं, कसं कन्सेशन पर्सेंटेज हे तुला कळतं. तिसऱ्याला सांगतात तुझ्यात शक्ती खूप आहे आणि तुला कल्पना चांगल्या सुचतात. कुठलीही व्यवस्था जर गेली, लाईट्स गेले तर काय करायचं तुला माहीत आहे, कुठेतरी चुकून आग लागली काय करायचं तुला माहीत आहे, तुला फायर ब्रिगेडचा नंबर माहीत आहे, तुला ॲम्ब्युलन्सचा नंबर माहीत आहे, सगळ्या व्यवस्था तुझ्याकडे. एकदम 50 जण आले, चला त्यांची राहण्याची व्यवस्था, चला गाद्या भाड्याच्या आणायच्या, हे सगळं तू करायचं. आणि धाकट्याला म्हणतात तू कायम माझ्याबरोबर राहायचं, पडेल ते काम करायचं. आपण पडेल ते काम करणार हा शूद्र आहे, वाटेल त्या व्यवस्था करतो हा क्षत्रिय आहे, जो बाजार हिशेब वगैरे ठेवतो तो वैश्य आहे, आणि जो शुद्ध वगैरे लिहितो तो ब्राह्मण आहे. एकाच आईवडिलांची पोरं आहेत ना, काय ब्राह्मण ब्राह्मण करता तुम्ही? विचार करा तुम्ही. जो ज्ञान मिळवतो आणि वितरण करतो तो ब्राह्मण, जो सामर्थ्य मिळवतो आणि इतरांचं रक्षण करतो तो क्षत्रिय, जो निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू त्या डिस्ट्रीब्यूट करतो आणि जो सगळ्या प्रकारची सेवा करतो, ज्याच्यामुळे समाज आहे. एक तुम्हाला वाक्य सांगतो, स्टेटमेंट. पोर्तुगीजांच्या काळात सगळे संप जर झाले, क्रश केले त्यांनी, सोडून रस्ता सफाईचा ते लगेच मान्य करायचे, कारण सगळीकडे कचऱ्याचे ढीग साठायचे आणि त्यांना सतत आरोग्य धोक्यात येईल वगैरे. म्हणून चला तुमच्या काय मागण्या आहेत, त्यांचेच फक्त संप यशस्वी व्हायचे, बाकीच्या सगळ्यांना ते हुकुमशाह होता तो सालागार. पण हा पाया आहे, पाया. शूद्र आहेत ते सेवा करतात. आणि घरातली शूद्र म्हणजे आई आहे, किती सेवा करते, कंडिशन्स घालते का. मी दमून आलेले आहे, आल्यात पाहुणे काही हरकत नाही, तुमचे साहेब वगैरे आलेले आहेत ना, मी त्यांना आवडता तो स्वयंपाक करते. ती दमून आलेली आहे, ती शूद्र आहे, तिच्या कंडिशन्स नाहीत. मी दमून आले, आज मी करणार नाही. आपलं ठरलं ना, सोमवारी चहा तुम्ही करायचा, मंगळवारी तुम्ही, आणि रविवारी बाहेर, कारण 7वा दिवस येतो. एक दिवस करायचा. पण मला माहिती आहे की तुमचे पाहुणेले रात्रभर तुम्ही जागता वगैरे, या संपूर्ण आठवडाभर मी चहा करीन, स्वयंपाक करीन. विचार करा, ती नोकरी करते, पण ती शूद्र आहे. क्षुद्र नाही, क्षुद्र. क्ष नाही आहे क्षत्रियातला, श आहे शामृगातला. शूद्र शूद्र फार महान मानलेले आहे तो. आता शूद्रातले लोक, आता मतंग ऋषी कोणाचे होते, शबरीचे गुरु. मतंग म्हणजे मांग होते ते. आता कुंभार, गोरा, महार, चोखा, सेना, न्हावी, माई, सावता हे कोण होते? जनित दासी होती, सखुतर गृहिणी होती. त्या सगळ्यांनी संत रचना केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या रचना ज्ञानेश्वरी इतक्याच योग्यतेच्या आहेत. बघा तुम्ही, हे सगळं घडलं आहे आपल्या देशात, पण संत आपण वाटून घेतलेले आहेत. न्हाव्यांच्या घरात सगळ्यात सेनाचा फोटो असतो. मी एकाला प्रश्न विचारला, तू बघितलंस का रे सेनाला? नाही, पण हां सेना आम्ही असं म्हणतो. म्हणलं अरे ज्ञानेश्वरांचा फोटो नाही आहे, तर या बाकीच्यांचे कसे असणार आहेत? ज्ञानेश्वरांचा फोटो नाही, मग कसा आला? ते सगळी गोष्ट निराळे. एका आंधळ्या संतानं ते म्हणायचे मी ज्ञानेश्वरांची मुलगी आहे आणि कृष्णाची बायको आहे. ही मधुरा भक्ती. आणि मग ते पुरुष होते, पण सगळे ते केस व्हायचे, त्याच्यात गजरा माळायचे, कुंकू लावायचे, काकणं घालायचे, आणि ते म्हणायचे माझी मधुरा भक्ती आहे. मीरा मधुरा, राधा मधुरा. विचार करा, स्त्रीला मधुरा भक्ती सोपी आहे, पुरुषाला अवघड आहे. या मधुरा भक्ती ज्या वेळेला करत होते रामकृष्ण, 3-4 महिने केली, आणि एकदा एक ती बाई आली आणि ती गेली देवळात आणि ती त्या मूर्तीत गेली. मला दर्शन झालं सीतेचं. आता बस, आता मधुरा भक्ती संपली. मी रामाची करत होतो. कालीमाता तर ती स्त्रीच आहे, मी तर कालीमातेचा दासच आहे, पण इथे मधुरा भक्ती आहे. म्हणजे कृष्ण माझा कांत आहे आणि मी कृष्णाची कांता आहे, मी कृष्णाची पत्नी आहे, हे भान ठेवलं पाहिजे, जे मीरेला होतं. बघा ना तुम्ही, अवघड आहे मधुरा भक्ती पुरुषाला. पण त्यांची भक्ती एवढी झालेली होती, गुगलमध्ये हे सगळं एवढं डिटेल येणार नाही, पण तुम्ही प्रश्न विचारला तर तेही सांगतील, कारण त्यांच्या चरित्रात लिहिलेलं आहे. त्या काळात त्यांचं मेन्स्ट्रुएशन सायकल, मेन्स्ट्रुएशन आपण म्हणतो ना, म्हणजे पाळी येत होती त्यांना, त्यांचा तो डिस्चार्ज होत होता. आणि हे डॉक्टरांनी बघितलं, ते म्हणाले आम्हाला मेडिकली एक्सप्लेन करता येत नाही, पण आम्ही हे करतो ना अध्यात्मदृष्टीने. ते एवढे राधा झालेले आहेत, ते एवढे की ते सगळे देहाचे धर्म आलेले आहेत. मारुतीची भक्ती केल्यावर तेव्हा मागे शेपूट आलं 3-4 इंचांचं, आणि ते शेपूट त्यांनी सगळं नोंदवून ठेवलं, एवढी आली, आणि शेपूट नंतर जिरून गेलं, कारण ती भक्ती संपली. अशी भक्ती केली रामकृष्णाने. अंतिम अनुभव घेतला, येशूचं दर्शन झालं, मोहम्मदाचं दर्शन झालं, आणि त्यावेळेला जरा निराळी परिस्थिती म्हणून त्यांनी वर्णन केलं. आता मारतील, मोहम्मदाला नाही करायचं काही,
मोहम्मद दिसतच नाही, तो अदृश्यच आहे. सगळं कन्फ्युजन आहे तिथे. पण तुम्हाला सांगतो हे पुढे बघा सगळं. विवेक ह्या सगुण परमेश्वरी अनुसंधान लाविता होईजे पावन. महाराजांचा शेवटचा शब्द अनुसंधान, नामानुसंधान, अखंड अनुसंधान. कितीदा प्रवचनाचा अनुसंधान म्हणजे सध्या एवढंच लक्षात ठेवा, कॉन्स्टंट रिमेंबरन्स, सतत स्मरण. महाराज आहे, महाराज आहे, महाराज आहे. पुढची पायरी काय? महाराजच सगळं करून राहिलेलं आहे. तिसरी पायरी महाराजांची इच्छा, माझ्या जीवनात जे घडणार आहे सगळी महाराजांची इच्छा. आणि शेवटी महाराज महाराज महाराज. आणि वर काय आहे सांगा बरं, हे लक्षात घेऊया. मग नाहीतर माझं अनुसंधान काय? फक्त आठवायचं महाराज 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 नुसतं म्हणत बसायचं. महाराज आहेत कोण? सर्वेश्वर, अनंत कोटी ब्रह्मांड नायक ते हे महाराज आहेत. म्हणून परमेश्वरी अनुसंधान लाविता होईजे पावन, मुख्य ज्ञानेची विज्ञान पाविजे. ती ज्ञान झालं पाहिजे, चिंतनातून येतं. सांगितलं किती कर्म केलं, मंदिरं झाडली, ज्ञान येणार नाही. कर्मातून तुम्ही शुद्ध व्हाल. नुसतं नाम घेत गेलात, ज्ञान पाहिजे. शेवटी ज्ञानात एव तू कैवल्यम. म्हणून महाराज म्हणाले नामातून ज्ञान, भक्तीतून ज्ञान निर्माण होतं. पण ज्ञान झाल्यानंतर नाम आणि भक्ती सोडू नका. आम्हाला ज्ञान झालं नाही का? आत्मज्ञान झालं, पण आम्ही आमचं नाम चालू ठेवलं, ते तुम्ही करा. भक्तीतूनच ज्ञान निर्माण होईल. पण ज्ञानातून पुन्हा भक्ती झाली पाहिजे. हा आदर्श मार्ग आहे जो आपण करतो आहे. आपल्यात काय आपण कमी ज्ञान असलेली मंडळी आहोत का? आपापल्या क्षेत्रात आपल्याला बऱ्यापैकी ज्ञान आहे, पण तरी आपण महाराजांसमोर नम्र आहोत. तरी आपण एकमेकाची सेवा करतो, एकमेकाला किती प्रेम करतो आपण. आपली एकमेकाशी स्पर्धा नाही आहे. स्पर्धा नाही म्हणून द्वेष नाही आहे. बघा ना हे सगळं वातावरण कसं आहे, फार महत्त्वाचं आहे. पुढे काय सांगितले ते बघा. ऐसी हे विवेकाची विवरणे, विवरणे म्हणजे विवरण, पावी सुचित अंतःकरणे. सुचित म्हणजे पवित्र, शुची, शुची म्हणजे पावित्र्य. सुचित अंतःकरणे नित्यानित्य विवेक श्रवणे जगोद्धार. नित्य काय, अनित्य काय? दिसतं ते अनित्य आहे, दिसत नाही ते नित्य आहे. हे लक्षात ठेवा. आई म्हातारी झाली ही अनित्य आहे, आज उद्या मरणार आहे, अनित्य आहे. पण आईचे गुण, आईचे माझ्यावरचे उपकार, आईने माझ्यावर घडवलेले संस्कार, आईने मला लावलेल्या चांगल्या सवयी त्या उरणार आहे. ती खरी आई आहे. ती खरी देहाच्या पातळीवरची आई आज आहे, उद्या नसणार आहे. म्हणून लक्षात घ्या. आता हा जो आहे निद्रा निरूपण, हा सोपा आहे. मी यांना शंख वाजवायला सांगितले होते, पण तुम्ही बऱ्यापैकी जागे आता. आपण झोपेबद्दल वाचतो. मग अशी सगळा समास वाचताना जो हसणार नाही तो पाटावर बसेल. आहे का तुमच्यापैकी कोणी? नाही. ह्याच्यात मी फार तसे निवडलेले नाहीत. या ओव्या आपल्या सभ्य ओव्या आहेत, त्यामुळे काय, पण तरीसुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्हाला एक ओवी कळणार नाही म्हणून मी ती मुद्दामून घेतलेली आहे. वंदुनिया आदिपुरुष, ते म्हणतात मी आदिपुरुषाचं वर्णन करून निद्रेचा विलास म्हणजे वर्णन करतो आहे. देवा मला क्षमा कर रे, मी काय वर्णन करतो आहे. आता मला एकाने सकाळी विचारलं, सर निद्रेचा का त्यांनी समास लिहिला? प्रश्न अगदी चांगला आहे. निद्रेचा, कारण त्यांनी प्रवचनातलं हे वर्णन केलेलं नाही आहे, तो स्वतंत्र समास आहे. श्रवण करताना लोक काय काय करतात हो. म्हणजे निद्रेतल्या बऱ्याच गोष्टी तिथे करतात. ते निद्रा म्हणजे खास त्यांचे उत्सवाला महाराजांच्याकडे सुद्धा बघा ना, इतके लोक यायचे. ते झोपल्यानंतर महाराज झोपायचे, कारण माऊली आहे ना, ते सगळ्यात शेवटी झोपते. आणि त्यावेळेला त्यांना हे सगळं दिसायचं. हे निर्णय यात्रेला गेलेले, भारताची 3दा चालत यात्रा रामदासांनी आणि केलेले, आणि आपल्या महाराजांनी 3दा केलेले. त्यावेळेला त्यांना उत्सवाच्या ठिकाणी धर्मशाळेत असे लोक दिसायचे. आणि म्हणून निद्रेचाही सात्विक, राजस आणि तामस असा विचार करता येतो. आता बघा, म्हणजे बोलो निद्रेचा विलास, निद्रा आलिया सावकाश जाणार नाही. निद्रा येते सावकाश, पण एकदम जात नाही. बरं वाटतं झोपेत वगैरे. कडकडा जांभया देते, चटपटा चटक्या वाजती, डकडक्या डुलक्या घेते सावकाश. हे सावकाश म्हणजे त्यांनाही कळत नाही, इतरांनाही झोपले ना झोपू दे, त्याला हे करू नका. शांतपणे सहजपणे झोपू दे त्याला. आणि ह्याला कळतच नाही आपण प्रवचनात झोपलो आहे म्हणून. त्यानंतर कडकडा रामा, एकाचे डोळे झाकती, एकाचे डोळे झाकती, एक तो वचकून म्हणजे दचकून उठतात ना, आणि इकडे तिकडे बघतात, अरे मी कुठे आहे? नाही नाही, तुम्ही इथेच आहात आपल्या बेडरूममध्ये. हां असं ना, हां हां तू आहेस नाही का इथे? मग ठीक आहे. दचकून उठतो,
ओरडून उठतात, घाबरून उठतात, अंगाला घाम फुटतो. हे वचकवणे. तुम्हाला सांगतो, एकाचा फार मार्मिक हा विनोद आहे. एका सायकॅट्रिस्टकडे एक जातो. तो म्हणतो तुम्हाला आमच्या घरी आलं पाहिजे. सायकॅट्रिस्ट म्हणतो आम्ही व्हिजिट्स देत नाही, तुम्हाला पेशंटलाच इकडे आणलं पाहिजे. तो म्हणाला तो येत नाही. मी भावाला कितीदा तरी सांगितलं. प्रॉब्लेम काय भावाचा? तो स्वतःला फ्रीज समजतो, फ्रीज. तो म्हणतो हे तुम्हाला कसं कळलं? रात्री मी उठतो आणि त्याचं तोंड उघडं असतं तेव्हा आत दिवा लागलेला दिसतो. याला ते म्हणाले योग्य पेशंट आलेला आहे. तो काय पेशंट? तूच पेशंट आहे. तोंड उघडल्यानंतर दिवा दिसतो, दार उघडल्यानंतर जसा फ्रीजमधला दिवा लागतो ना, तसला प्रकार आहे. म्हणून इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, एकाचे डोळे झाकती, एकाचे डोळे लागती, एक ते दचकोन पाहते चोहीकडे, एक उलथून पडले. म्हणजे असे झोपले होते आणि शेजारी हरिदासाची वीणा होती. हो, वीणा म्हणजे तंबोरा. हे उलथून वीणा फोडली त्यांनी. बघा, एक उलथून पडले, तीही ब्रह्मवीणे फोडिले. हुडक म्हणजे दुसरे हे आहे वाद्य आहे, त्याचे तुकडे झाले, शुद्ध नाही. आणि नंतर म्हणतो हे काय अत्र्यांनी गंमत केली होती. रात्री झोपलो तेव्हा कल्पनाही नव्हती. हो, सकाळी उठून बघतो तर कविता मला झाली होती. आता अंतरुणात कविता झाली म्हणजे नक्की काय झालं ते तुम्ही ठरवा. पण असंच बऱ्याच वेळा होतं. झोपेत यांना काय केलं, असे वळले, तिथे वीणा होती ती मोडली, तिथे पुढे दुसरं एक वाद्य होतं त्याचे तुकडे केले आणि सकाळी म्हणतात ते कोणी मोडलं, कारण त्याला जाणीवच नाही आहे, इतका तो झोपलेला आहे. एक टेकून बसले तेथेच घोरव लागले. खरंच एक टेकून बसले तेथेच घोरव लागले. एक उताने पसरले सावकार. अवांतात म्हणतो ना आपण, आरामात पसरलेले आहेत. जागा मिळाली आहे, पसरूया. मला तुम्हाला मार्मिक तुम्हाला सांगितलेलं आठवत होतं. आई म्हणाली अरे लवकर आलेस कामावून, एक कीर्तन आहे तिथे जातो. तो म्हणतो जातो की, आणि कीर्तनाला आपली शेंद्री घेऊन जायचं असतं कारण जमिनीवर बसावं लागतं. हा जातो शेंद्री घेऊन. विचारतो ते म्हणाले की कीर्तन 9 वाजता आहे. ते सुंदर ग्राउंड आहे, ग्राउंडवर झुळका येत आहेत वाड्याचा, शेंद्री पसरतो आणि झोपतो. उठल्यानंतर कीर्तन झालं का केव्हाच संपलं. येताना हा लगेच शेंद्री काखेत घालून येतो. कुठे गेला होता? कीर्तनला. खरंच ना, असे आपण ग्रंथ वाचतो, असे आपण सत्संग कीर्तनाला गेला होता. खरंच आहे. काय बघितलं, रामकृष्णांच्या पॅराबल्स म्हणून आहेत, म्हणजे त्यांच्या बोधकथा. त्याला सुरुवातीला रामकृष्णांनी सांगितलेली कथा आहे की तो कीर्तनाला गेला म्हणत होता. ते खरंच असतं. आणि तो स्वतःलाही सांगतो मी कीर्तनाला गेलो होतो, आईलाही सांगतो कीर्तनाला गेलो होतो. हे गंमत बघा, तसं आपलं असतं. म्हणून एक निजली अस्ताव्यस्ते, एक जैसी प्रेते, प्रेतासारखा पडलेला आहे. दात पसरून जैसी फुटते, वाईट दिसते. हे आपल्याकडे सध्या आपण असे झोपत नाही. आपण झोपेत सुद्धा सुधारलेलो आहोत. आपण आपल्याला काय दुसऱ्यालाही कळू देत नाही आपण झोपलो आहे. मी चिंतन करत होतो, माझं ध्यान लागलं होतं. काय छान सांगितलं नाही प्रवचनात, काय सांगितलं, काय छान सांगितलं नाही, काय सांगितलं, अरे छान सांगितलं, ऐकलं, ह्याला झोप लागली आहे. इतरांना तो ध्यान लागले. आपण आता सुधारले ना, सगळ्याच बाबतीत सुधारले. हे त्यावेळची माणसं आहे. तो 300-350 वर्षापूर्वीची. दात दाखवून भूतासारखे. एक प्राणी ओसणाते, ओसणाते म्हणजे वाटेल ते बडबडतात. ते म्हणतात बाबा तुम्ही त्या झोपेत बडबडत होतात. हे काय बोलत होतं रे, भानगडी स्वतःच्या बोलणारा काही बोलत होता ते कळत नव्हतं. ते शब्दच निराळे होते. हा मग ठीक आहे म्हटला, कारण झोपेत दुसरंच काहीतरी बोललो तर कठीण आहे ना. म्हणून एक पुंद रडती. काही जण झोपेत रडतात आणि काही जण झोपेत असतात. एकदा एवढा जोरात हसायला लागला वाटेला. 2-3 स्त्रिया धावत आल्या. त्यावेळेला आम्ही मंडपातच सगळे झोपत होतो ना. म्हणाले हसतायत, झोपेत हसतायत, काय करू. म्हणलं आपण बाजूला उभं रडूया. आणि काय करायचं. झोपेत ते जे बघतात त्याला तो रिस्पॉन्स असतो आणि तो रिस्पॉन्स खरा असतो. रडतात, एकदम काहीतरी कळतं झोपेत, झोप चालू आहे पण हा जो रिस्पॉन्स आहे असतो ना, आपल्याला घाम येतो, छाती धडधडते, आपल्याला प्रत्येकाला अनुभव आहे. एक निजरी अस्ताव्यस्ते, एक दिसती जैसी प्रेते, दात पसरुनी जैसी भूते वाईट दिसती, एक प्राणी ओसणाती, एक फुंद रडती, एक खदखद हसती सावकाश. सावकाश म्हणजे त्यांना कळत नाही, एक ते मजेत हसतायत रडतायत. एक दुःस्वप्ने निर्बुजले, निर्बुजले म्हणजे बुजले, घाबरले, वाईट स्वप्न पडलं म्हणून घाबरले.
एक सुस्वप्ने संतोषले, एकाला चांगलं स्वप्नच आहे ते, एक सुस्वप्ने संतोषले, एक ते गाढ मुढी पडले सुषुप्तीमध्ये. पण हे काही त्यांना स्वप्नच पडलं नाही, गाढ झोप लागलेली होती त्यांना, गाढ झोप, आणि म्हणून त्याला सुषुप्ती, डीप स्लीप असेही काय होते. मग असे लोक उठले पहाटे आणि त्यांनी काय केलं हेही निद्राविलासच सांगितलेलं आहे. शेवटी सांगितले ते महत्त्वाचं आहे. आणि मग काय सुषुप्तीमध्ये इकडे उजेडाया आले, पहाट व्हायला आली, एक कोणी पढणे आरंभले, कोणी पारायण करणं, वाचन सुरू केलं, कोणी प्रातस्मरामी श्लोक म्हणायला लागले, हरिकीर्तनं कोणी मांडिले, कोणी आठवल्या ध्यानमूर्ती, कोण ध्यान करायला लागले, कोणी एकांती जप करीती, कोणी पाठांतर उजळीती, रिव्हिजन करतात नाना प्रकारे, नाना विद्या नाना कळा, आपल्याला शिकती सकळा, आपले आपणच शिकून घेतात, तान माने गायन कळा एक गाती. ही निद्राच आहे ना, ज्यांना छान निद्रा लागते ते सकाळी उठतात, उठल्यानंतर ताजेतवाने असतात आणि मग त्या सगळ्या गोष्टी करतात, ध्यान करतात, नाम घेतात, जप करतात, वाचन करतात, हे सगळं करतात. म्हणून ज्ञाता तत्वे सांडून पळाला म्हणजे पलीकडे गेला, तुर्ये पलीकडे, तुर्या म्हणजे समाधी, चौथी अवस्था, त्याच्या पलीकडे गेला, आत्मनिवेदने झाला ब्रह्मरूप, असे महाराज होते. महाराज म्हणाले बाकीच्या लोकांना समाधी लावताना काय करतात ते, त्याला चौथी अवस्था म्हणतात ना, असे बसलेले असतात. आम्ही अखंड 5वी अवस्था, आम्ही तुमच्यात फिरतो, बोलतो, नाचतो, गातो, रडतो, सगळं करतो, पण आमची समाधी लागलेली असते, आम्ही तुमच्यात नसतोच. ही 5वी अवस्था ज्याला तुर्यातीत म्हणजे बियॉन्ड, तुरीय म्हणजे एक जागेपणची अवस्था, पहिली, दुसरी स्वप्नावस्था, तिसरी गाढ झोप, चौथी या सगळ्यांचा अनुभव घेणारी समाधी, आणि 5वी आम्ही त्या समाधीत जागेपणी आमची समाधी लागते, त्यांना संत म्हणतात. नुसती अशी समाधी लागलेली त्यांना ऋषीमुनी म्हणतात. संत जागेपणी समाधी आहे. बघा, ज्ञाता जो ज्याला खरंच कळलंय तत्व त्यांनी सांडली आणि तुर्ये पलीकडे गेला, आत्मनिवेदने झाला ब्रह्मरूप. आत्मनिवेदन म्हणजे आपल्या स्वतःचं. शेवटचा समास वाचूया. श्रोता अवलक्षण नाम. जसं निद्रा आहे ना, आता आपलं हे शेवटी असे 2 समास का टाकले, कारण त्यांना 10 समास निवडल्याशिवाय दशक होणार नव्हता. हे इकडे तिकडे कुठे आहेत का वगैरे म्हणून नाव दिलं बहुजिन्सी. म्हणजे एका समासाचा दुसऱ्या समाजाशी संबंध नाही आहे, बहुजिनसी. बहुजिन्सी म्हणजे सगळे एकत्र सांगितलं ना, भेळ, मिसळ हे जे पदार्थ असतात ना त्याच्यात बहुजिन्सी, पण जास्त चवीला चांगलेही लागतात ते. तशी गंमत वाटते ना आपल्याला. सकाळपासून आपण ऐकतोय, कालपासून, कोणी एका कार्याचा साक्षेप, काहीतरी घडे विक्षेप, काळ आहे ते आपोआप होत जाते. बघा, साक्षेप म्हणजे प्रयत्न करून एखादी गोष्ट सुरू करता, मध्येच काहीतरी विघ्न येतं. कोरोनामुळे किती जणांच्या ह्याच्यात विघ्न आली हो, जीवनात विघ्न आली, काही जणांची जीवनच संपली, काही जणांच्या मनावर परिणाम झाला आणि ते डिप्रेशनमध्ये गेले. डिमेन्शिया हा शब्द कोरोनानंतर जास्त ऐकतो. डिमेन्शिया म्हणजे विस्मरण, आणि अल्झायमर्स म्हणजे पूर्ण विस्मरण. हे सगळं कोरोनानंतर आलेलं आहे. अनेकांचे धंदे बसले, मग त्यांनी दुसरं काहीतरी सुरू केलं, त्याच त्यांनी चांगली प्रगती केली. हे सगळ्यांनी घरी केक बनवूया, घरी बिस्किटं बनवूया, हे ऑनलाईन सगळं सुरू झालं की नाही. मग ते म्हणाले आता जाऊ दे, पूर्वीचं दुकान लहानच होतं, तिथे आता बेकरी घालतो, चांगला व्यवसाय झाला. हा करोनाचा एका अर्थाने वरदानच आहे ना. म्हणून तुम्ही लक्षात घ्या की कोणी एकाचा कार्याचा साक्षेप, काहीतरी घडे विक्षेप म्हणजे अडथळा, काळच आहे ते आपोआप होत जाते, काळाप्रमाणे होत जाते. तुमचा काळ येईल, कधी चांगलं होतं, आपला काळ विपरीत असतो, कितीही केलं तरी यश मिळत नाही. कोणी एक प्राणी जन्मासी येतो, काहीतरी काळ साहे होतो, साहे म्हणजे साह्य, अनुकूल असतो, काही काळ अनुकूल असतो, तर काही कसे असतात, दुःखाउपरी सुख देतो देव कृपाळूपणे. हे लक्षात ठेवला पाहिजे. एखादा रोग झाला आहे ना, तो संपण्याकडेच झाला आहे, त्यातून मुक्ती मिळणार आहे. एखादी चांगली गोष्ट आहे ना, ती संपणार आहे, त्यावेळेला रडणार आहात का? एखादं दुखणं झालं आणि आता बरं झालं, हसणार आहेत का? दुसरं दुखणं आहे म्हणजे आपण म्हणतो ना की कोरोनापेक्षा भयंकर व्हायरसेस आहेत, म्हणून हल्ली खोकणं वगैरे सगळीकडे चालूच आहे, डॉक्टर विचारतही नाही. महाराजांनी एक मार्मिक उदाहरण दिलेलं आहे. एका वैद्याकडे, तो गावातला वैद्य आहे, खोकायला लागले की सगळं गाव खोकायला लागतं, ताप आले की सगळ्या गावाला साथीसारखा ताप येतो. त्याची मुलगी चुणचुणीत आहे, 9 वर्षाची, आणि तो सांगतोय, ते डावीकडून चौथ्या बरणीतली पावडर आणून दे. त्यांना सांगतोय पाण्यातून घ्या. नंतर दुसरा येतो, त्यालाही तेच लक्षण आहे, ती चौथ्याची दे, दुधातून घ्या. नंतर ती चौथ्या बाटलीतली आण वगैरे, हां हे मधातून घ्या.
ही तुळशीच्या रसातून घ्या. सगळे पेशंट संपल्यानंतर मुलगी विचारते, मी एकच पावडर आणत होते, पण म्हणाले त्यांना एकच रोग झाला होता. मग प्रत्येकाला तुम्ही निरनिराळं काय सांगत होता? हा अत्यंत गरीब होता, त्याला सांगितलं पाण्यातून घे. याच्या आजूबाजूला तुळशीची झाडं होती, तो तुळशीच्या त्याला जर आपण स्पेशल औषध वाटायला लागलं. हा व्यापारी आहे मधाचा, मधातून घे, त्याला आपण फार ग्रेट वाटायला लागलो, माझं औषध स्पेशल आहे. आणि हा गवळी आहे, त्याला सांगितलं दुधातून घे. मी त्यांना बरं वाटलं पाहिजे, माझं औषध निराळं आहे. म्हणून याला प्लॅसिबो इफेक्ट म्हणतात. प्लॅसिबो म्हणजे मनातूनच मला बरं वाटतं, ह्या डॉक्टर त्यांनी दिलेली औषधं, हा प्लॅसिबो इफेक्ट आहे. मी तुम्हाला मागे सहज सांगितलं होतं की MBBS आणि MDमध्ये काही फरक नाही, जसा 10वीत आणि 12वीत नाही आहे. पण MD आणि DM फरक आहे. मी ज्या DMना बघितलं आहे, म्हणजे डॉक्टर ऑफ मेडिसिनच आहेत दोन्ही MD, पण त्याच्यानंतरची परीक्षा आहे. हे डॉक्टर शांत होतात, कमी बोलतात, डीप डायग्नोसिस करतात आणि त्यांचं येणं पेशंटला इतकं सुखद असतं. आता मी बरीच झाले डॉक्टर, तुम्हाला बघितलं, मी अर्धी बरी झाले, तुम्ही बोललात आणखीन अर्धी बरी झाले. डॉक्टर म्हणाले झालात की पूर्ण बरे, औषध पाहिजे, हीच गंमत आहे. स्पर्श केलात आणखीन बरं वाटलं, हे महत्त्वाचं आहे. ही तपश्चर्या आहे पुढची. हा डॉक्टर क्वालिटेटिव्हली डिफरंट आहे. हे MD तशीच बडबड करतात जशी MBBS वाले करतात, तसाच पैसा घेतात, स्वतःला कन्सल्टंट समजतात. हे मी डॉक्टर व्यवसाय हे सगळीकडे सगळीकडे, पण हा निराळा प्रकार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून सांगितलेलं आहे की कोणी एक प्राणी जन्मास येतो, काहीतरी सहाय्य होतो काळ, आणि दुःखाउपरी सुख देतो कृपाळूपणे देव. अवघाची काळ जरी साजे, सजे म्हणजे साजे, सगळाच काळ जर सुखाचा सगळ्यांना झाला, अवघेची होती राजे, सगळेच राजे होतील की. पण हा काळ एकाला अनुकूल असतो तर दुसऱ्याला नसतो. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो ना की वन मॅन्स मीट इज अनदर्स पॉयझन. हे काही जण मांसाहारी आहेत ना, म्हणून भाज्या आपल्याला 100 रुपयाच्या आत मिळत आहे. सगळेच जर शाकाहारी झाले तर भाज्या 100 रुपये 200 रुपये होणारच आहेत. विचार करा तुम्ही. म्हणून त्यांचंही म्हणजे त्यांचं मीठ आहे ते माझं पॉयझन आहे, पण माझा शाकाहार हा त्यांचं पॉयझन आहे. लक्षात ठेवा. सकाळी रविवारी येणारी मंडळी येत नाहीत, काही मंडळी शहाणी असतात, दुपारीच येतात, कारण इथला महाप्रसाद जरी असला तरी तो पण प्रसाद आहे ना. आमच्या घरी चमचमीत असतं. हे मी मुद्दामून बघून सांगतोय, विचारून सांगतोय, हे सगळं असतं त्यांचं. संध्याकाळच्या सेशनला येतो सर, कारण दुपारचं ते करायचं आणि तो सकाळचा प्रसाद इथे असतोच. शेवटी पोटच महत्त्वाचं अवयव आहे का? आपल्या सगळ्यांचं आहेच. पोट म्हणजे डोळे, कान, नाक. हे नवीन नाटक आलेलं आहे संकर्षण कराडेचं, बघितलं का? मला विचारलं, नाही रे तू बघ आणि मला सांग. त्यांनी बघितलं आणि मला दुसऱ्या दिवशी सांगितलं. नाही आता मला कळलं, म्हणजे मी तुम्हाला गोष्ट सांगू शकतो त्या नाटकाची. फक्त 3 पात्र आहेत आणि कसं आहे ते. मुद्दा काय, सगळं बघायची आवश्यकता नाही हो, सगळं वाचायची आवश्यकता नाही आहे, सगळ्या तीर्थक्षेत्रांना भेट द्यायची आवश्यकता नाही आहे. जे गेलेत, जे ग्रंथात आलेलं आहे, हल्ली तर काय गुगलवर सगळं दिसतं आणि इतकं छान दिसतं. काश्मीर इतकं छान दिसतात, निरनिराळ्या मंदिरावरची शिल्प आपण तिथे गेल्यानंतर दिसत नाही, इतकी सुरेख ते दाखवतात. बघा हिने साडी नेसलेली आहे, साडी जर नेसल्यानंतर ज्या निऱ्या किंवा आपण म्हणतो ना हे पडतात रिंकल्स, सुरकुत्या, तर बरोबरच ॲनाटॉमिकली परफेक्ट आहेत. ही ॲनाटॉमी त्यांना कोणी शिकवली? आणि मंदिर 10,000 वर्षापूर्वीचं आहे. आता त्यांना कळायला लागलेल्या आपल्या देशात, आणि आपल्याला अजून कळत नाही. आम्ही फक्त विरोध करायचंच कळतं. सगळं नकारात्मक करून टाकलेलं आहे जीवन. आपण अभिमान बाळगूया. सनातन, मी सनातनी आहे, आणि सनातनी म्हणजे त्यावेळेचा धर्म आणि आत्ताचा धर्म एकच आहे. आता तुम्ही करता ते मी करू शकतो. खरंच तुम्हाला सांगतो, माणसं करतात. हिंदू हॅव कॉन्कर्ड द वर्ल्ड थ्रू देअर इंटेलिजन्स, नॉट हार्ड वर्क. म्हणून आपल्याला नोबेल प्राइजेस मिळत नाही आहे. नोबेल प्राईज मिळाला रात्रंदिवस करावं लागतं. मी हुशार आहे, परीक्षेच्या आधी 10 दिवस करेन आणि आय विल गेट डिस्टिंक्शन. अरे जूनपासून का नाही अभ्यास करत? डिस्टिंक्शन इज नॉट एव्हरीथिंग. विचार करा. हेच सांगितलं आहे पुढे. श्रवण अवघाची काळ साजे, तरी अवघेची होती राजे. काही सजे काही न सजे ऐसे आहे. काही गोष्टी मनासारख्या होतात, काही गोष्टी मनाविरुद्ध होतात. सगळ्याच गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. आणि महाराजांचं वाक्य आहे, सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत आहेत ना. लक्षात ठेवा, मी तुम्हाला खेळणी टाकलेली आहे. नोकरी पाहिजे हे खेळणं, छोकरी पाहिजे हे खेळणं, हे पाहिजे हे खेळणं. मला तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे. म्हणून मी तुम्हाला पाहिजे ते देतो, पाहिजे तसं करतो. हे लक्षात घ्या. मला ज्याची परीक्षा घ्यायचं आहे त्याला आवश्यकतेपेक्षा मी कमी पैसे देतो.
तिथे त्याचं ध्यान टिकतं का? काय शिव्या देतो? तो मित्र बघा माझ्यापेक्षा थर्ड क्लास आहे, आज किती पैसे मिळवतो आहे असं म्हणतो का? नाही, महाराजांनी भरपूर दिलेलं आहे. महाराज पुरून उरतं हो, हे परीक्षा घेतो म्हणाले मी. ज्याची मला परीक्षा घ्यायची आहे त्याला मी गरजेपेक्षा कमीच देतो, आणि ज्याच्याकडे मला लक्ष द्यायचं नाही त्याला मी खूप देतो. हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढे बघा, श्रवण अवघाची काळ. श्रवण म्हणजे ऐकावे आणि मनन म्हणजे मनी धरावे. येणे उपाये स्वभावे त्रैलोक्य चाले. म्हणून नुसतं श्रवण नाही, श्रवण मनन, श्रवण मनन चिंतन, श्रवण मनन चिंतन ध्यान, श्रवण मनन चिंतन ध्यान अनुसंधान, आणि हे जोडणारं नाम. किती सुंदर आहे हा विचार. शेवटी मांडूया परत, हे लक्षात घ्या. श्रवण आड विक्षेप येते. विक्षेप म्हणजे अडथळे. श्रवण आड विक्षेप येते. नाना जिनस सांगू किती. जिनस म्हणजे पदार्थ, वस्तू, व्यक्ती. किती अडचण येतात तुम्हाला सहज सांगतो. म्हापशाला हनुमंताच्या मंदिरात येतो. दॅट इज द मोस्ट क्राऊडेड रोड इन म्हापसा. काय वाहनं जातात आणि ते वळतात तिथे, त्यामुळे सतत हॉर्न वाजतात वगैरे. सुरुवातीला त्रास होतो, पण एकदा प्रवचन सुरू झालं ना, काय ऐकतात लोक. गेली 40 वर्ष ऐकत आहेत. तो ऑडियन्स तयार झालेला आहे. ते म्हणाले सर ट्रॅफिक ऐकूच आली नाही, जणू काही ट्रॅफिक बंद झाली होती. म्हटलं मला तर ते ऐकू येतच नव्हते. इतकंच काय, बाहेर खुर्च्या मांडलेल्या असतात, त्या बाहेरच्या खुर्च्यावरचे लोकसुद्धा माझ्या प्रवचनातले विचार मला नंतर सांगतात. मी माझं म्हणून सांगत नाही आहे. ॲटेन्शन कुठेतरी वर्षा पातळीवर आलं की खालचेही जे विक्षेप, अडथळे, अडचणी, डिस्ट्रॅक्शन्स जाणवतच नाही. आपण आपली पातळीवरची बनवली पाहिजे हळूहळू. हे सांगितलं. श्रवण म्हणजे ऐकावे, मनन म्हणजे मनी धरावे, येणे उपाये स्वभावे म्हणजे सहज त्रैलोक्य चाले. त्रैलोक्याचे अनुभव तुम्हाला येतील. श्रवण आड विक्षेप येते झालं. नाना जिन्नस सांगू किती. सावध असा प्रत्यय येते सगळं काही. सावध राहा तुम्ही, सावध. आणि त्यानंतर मनुष्य बाहेर हिंडून आले, नाना प्रकारेचे ऐकले, उदंड गलबलू लागेले, उगे असे ना. बाहेर झाला, ह्याचं ऐकलं त्याचं ऐकलं. सध्याचं व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी, हे वाचलं ते वाचलं ते वाचलं, हाय बघितलं ते बघितलं, आणि शेवटी काय कन्फ्यूज झालो. काय करू? नाम घे. आमचं एकच प्रिस्क्रिप्शन आहे, आणखीन नाम घे, आणखीन नाम घे. दुसरं काय सांगू? साखर आवडत नाही, गोड खा. इतके दिवस सांगू शकते गोळी तितकाच वाईट आहे असं. मग काय खा? गोड फळं खा. अरे ते गोडीच आहे ना, शेवटी ग्लुकोजच जाणार आहेत ना. काही कडू लिंब खा. आता मात्र कोणी आपल्याला विचारायला कडुलिंब खाऊ, जगू कशाला? मग साधं उत्तर आहे हो. हे असंच असतं प्रत्येक वेळेला. म्हणून श्रवणाड विक्षेप येते. मनुष्य बाहेर हिंडून आले, नाना प्रकारेचे ऐकले, उदंड गलबलू लागले. तो म्हणतो जरा चहा कर ग. अगदी डोकं गलबलायला लागले, फिरायला लागले. कारण बाहेर ह्यानी हे सांगितलं, त्यांनी ते सांगितलं, त्यांनी ते सांगितलं. बघा तुम्ही, जे जे काही श्रवणी पडले तितके समजून विरले, तरीच काही सार्थक झाले निरूपणी. हे प्रवचन आहे आपलं, त्याच्यात काहीतरी समजून सांगा ना, तर वाचनाचं किंवा सार्थक आहे. मला खरंच महाराजांची कृपा वाटते की 18व्या दशकापर्यंत आपण पोचलो आहे. 18व्या दशकापर्यंत पोचायला आपण सगळेजण जिवंत आहोत. ही महाराजांची कृपा आहे. माझा चमत्कार नाही आहे, माझं कर्तृत्व नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्यांना आपण जिवंत राहिलेलं पाहिजे, त्यांना आपली चटक लागलेली आहे, त्यांना आपली संगती हवी आहे, असा विचार करा ना तुम्ही. आय एम प्रिव्हिलेज महाराज, तुम्ही मला तुमचा म्हणलं बस. आणि काय पाहिजे? दिस इज द हायेस्ट सर. महाराज म्हणतात माझा माणूस आहे, ये रे, आजारी पडलास तर मी तुला तेवढ्या पुरता करतो. आमचे किती अनुभव आहे. प्रवचनाच्या वेळेला सगळं व्यवस्थित असतं, प्रवचन झाल्यानंतर खोकायला लागतो, ओकायला लागतो, हे सगळं होतं. प्रवचनात काही करत नाही. कुठली शक्ती आहे? ही शक्ती आहे. हे लक्षात ठेवा. हे प्रॉम्प्टर आहेत, हेच माईक आहेत आणि हेच प्रवचन करतात. पुढे ऐकूया. म्हणून मनुष्य बाहेर जे जे काही श्रवणी पडले तितके समजून विवरले. समजून घ्या आणि त्याचं विवरण करा, म्हणजे उदाहरणं द्या, स्पष्टीकरण करा, तरीच काही सार्थक झाले निरूपणी. आपणाहून देव थोर, ऐसा जयास कळला विचार, सकळ काही जगदांतर तेही राखावे. आपल्यापेक्षा देव थोर आहे, ही देवाची व्याख्या करायला काय हरकत आहे? मी सोडून सगळे देव आहेत. एक बाई नाही का, आपला उजवा हात 4 महिने चातुर्मासात तुला दिला. मी गरीब आहे रे, माझ्याकडे काही नाही आहे. आणि ती म्हणते मी प्रवचनाला गेले होते, त्यांनी सांगितलं उद्या आषाढी एकादशी आहे, चातुर्मास सुरू होतो, काहीतरी संकल्प करा. देवा माझा उजवा हात तुला दिला. मुलगा विचारतो, आई तू डाव्या हाताने का ग तुझं सगळं करते? ते म्हणाले डावा हात मी माझ्यासाठी ठेवला आहे, उजवा हात मी देवासाठी दिलेला आहे. मग फक्त पूजाच करणं नाही, नाही मी सोडून सगळे देव आहेत. काय सुंदर व्याख्या आहे देवाची बघा.